मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. आम्ही उगीचच चिंता वाहतो. अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. जे काही माझ्या जीवनामध्ये घडतंय ते मीच पेरलेल्या बियांचं फळ मी खातोय. रामायणामध्ये देखील प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी हेच सांगितलं. मोठा श्रीमंत मनुष्य आपली कार घेऊन येतो आणि त्याची खिडकी उघडी असते आणि तेवढ्यात एक भिकारी भीक मागण्यासाठी त्याच्या समोर येतो. त्या क्षणी तो खिडकीची काच वरती करून घेतो आणि थोडं अंतर पुढे जातो. एका मंदिराजवळ कार लावतो आणि दर्शन घेऊन आत जातो. दरवाजासमोर जाता जाता भगवंत त्याच्यासमोर दरवाजे लावून घेतो. तर तो म्हणतो, अरे देवा देवा थांब, मला काहीतरी मागायला आलोय मी. म्हणे मग मगाशी देखील तू काच तशीच लावलीस ना, तो देखील तुला काहीतरी मागायलाच आला होता. पॉडकास्ट करणं यातनं मला आनंद मिळतो, यातनं मला माझं सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि दिस कीप्स माय एंटायर डे गोईंग. मग हा माझा परमार्थ आहे का? परमार्थाची एक मी तुम्हाला सोपी व्याख्या सांगतो. पारमार्थिक होणं म्हणजे आस्तिक होणं देखील नाही, नास्तिक होणं देखील नाही, वास्तविक होणं. जीवनामध्ये येणारं अपयश, दुःख, निराशा हे तुमचं कर्ज आहे आणि बँकेचं कर्ज फेडताना शेवटचा हप्ता फेडला, घरी गेल्यानंतर कोणी माणूस म्हणतो ना, आज जरा शिरा कर, शेवटचा हप्ता फेडला बरं का, आपण कर्जमुक्त झालो आपण. तसं तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या कर्माचे देखील ही हप्ते चालू आहेत? आपण त्याला म्हणतो तू माझा स्वामी आहेस, माझा मालक आहे, पण ऑर्डर देतो नोकरासारखे. मी तर म्हणतो एटीएम म्हणजे आमच्या केसमध्ये आम्ही एनी टाइम महाराज म्हणतो. की कधी जाण महाराजांना सगळं सांगा. जेन्नीज मधला एक शब्द आहे की डेल्युलू. परमार्थ हा डिल्युजन आहे, सोल्युशन आहे की क्लॅरिटी आहे? डिल्युजन म्हटलं की एक प्रकारे ते ह्या अर्ध्या रिकाम्या ग्लासला कोणीच जगामध्ये भरू शकत नाही, कोणीच भरू शकत नाही. या अर्ध्या रिकाम्याचं सतत त्याच्यासमोर टुमणं वाजवत राहणं आणि जे मिळालेलं आहे त्याच्याबद्दल कधीही कृतज्ञता न ठेवणं. आपण उलट देवाकडे जाऊन म्हणावं, देवा खूप छान आहे बरं आयुष्य तुझ्यामुळे. अरे बघ, अरे तू मनुष्य बघ सायकलवर चाललाय, त्यापेक्षा तर मी चांगला आहे. मला चांगले 2 हात 2 पाय आहेत, पोटा पाण्यापुरता पैसा आहे. तू खूप कृपा केलीस बरं माझ्यावरती. माझ्या आनंदासाठी ज्या गोष्टी करायच्यात त्या मी करेन. त्यांनी दुसऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यात मी काही गिल्ट घेणार नाही. ते खरं तर स्वानंदाकडचीच वाटचाल नाही का? नाही, पण याच्यामध्ये सगळ्यात मूळ प्रश्न आहे की हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. कॉटन किंग प्रस्तुत द अमुक तमुक शो म्हणजेच चॅटच्या या 2026 मधल्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला नक्की हे वर्ष सुखसमृद्धीचं, समाधानाचं आणि खऱ्या अर्थाने समाधानाचं जाईल ह्याची आम्ही आशा करतो. आणि खरं तर ॲक्च्युली त्याच विषयावरती बोलायचं आहे की आपण गेलं वर्ष तसं सगळ्यांसाठीच म्हणजे इकॉनॉमिकली, सोशली बऱ्याच गोष्टी उलथापालथ घडल्या, गोष्टी खूप जास्त खालीवर झाल्या आणि बऱ्याच जणांना आजूबाजूला बोलताना लक्षात आलं की खूप ताणतणावाचं वर्ष होतं. तर आपण जेव्हा पुन्हा सुरुवात करतो तेव्हा काय गोष्टी लेट गो केल्या पाहिजेत, कशा पद्धतीने आपण ह्या विवंचनांना थोडंसं मागे ढकलून पुन्हा नव्या उमेदीने फिनिक्स पक्षासारखं उभं कसं राहायचं, ह्याच धर्तीवरती गप्पा मारायला आज आपण पुन्हा सरांना बोलवलेलं. आपल्यासोबत आहेत रवींद्र पाठक सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. अर्थात तुम्ही सरांना ओळखता, आपण आधी त्यांच्यासोबत एक एपिसोड केलेला आहे. बऱ्याचदा तुम्ही त्यांचे निरूपणाचे व्हिडिओज बघितले असतील यूट्यूबवरती. सर स्वतः एक उद्योजक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि खूप सुंदर आणि आपल्याला पटतील असे निरूपणकार पण आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि बाहेर जशी थंडी वाढायला लागली आहे तसं या कॉन्व्हर्सेशनमधून काही वेळेस ऊब मिळते तर काही वेळेस थरका पडतो. पण काळजी करू नका, कॉटन किंग हॅज गॉट अस कवर्ड. त्यांनी विंटरवेअर कलेक्शन लॉन्च केलं आहे एरोनिट नावाचं. जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या हुडी, स्वेटर्स, निटेड टी शर्ट्स किंवा कार्गोज विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही अर्थात दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे विकत घेऊ शकता. म्हणजे फार मजा वाटते, इंटरेस्टिंग वाटतं, कारण आपण पॉडकास्टवरती दरवेळेस वेगवेगळ्या गेस्टसोबत गप्पा मारत असतो आणि बऱ्याचदा काही वेळेस आपण सायकोलॉजिस्टसोबत बोलतो, काही सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या लोकांसोबत बोलतो आणि ते त्यांचा पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये देत असतात. ज्यावेळेस आता आपण नवीन वर्षाला सुरुवात करतोय, ज्यावेळेस काय जुनं आपण ते म्हणतो ना की काय नव्याने सुरुवात करायची आणि जुनं ते मागे टाकायचं, काही वेळेस शक्य असतं, काही वेळेस नसतं. पण आता ज्यावेळेस आपण नवीन वर्षाकडे सुरुवात करतो आहे आणि ज्यावेळेस आपण काहीतरी ठरवलेलं असतं, बऱ्याचदा आपल्याच मानसिक गुंत्यांमधनं बाहेर पडायचं असतं, काही काही जी मनातली कटुता असते ती कुठेतरी मागे टाकायची असते किंवा नवीन कुठल्या तरी गोष्टीकडे पुढे जायचं असतं. या सगळ्यामध्ये म्हणजे आज आपण खास करून आध्यात्मिक दृष्टिकोनातनं हे सगळं समजून घेणार आहोत. आपण एरवी सायकोलॉजिस्टकडनं हे समजून घेतो. तर मला हे खरंच समजून घ्यायला इथून आवडेल की लेट गो करणं म्हणजे एखादी गोष्ट मागे सोडून देणं किती महत्त्वाचं आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण ते का महत्त्वाचं आहे. नमस्कार तुम्हाला दोघांनाही. पहिल्यांदा तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही. तुमच्या सर्व टीमला अनेक शुभेच्छा.
तुम्ही अतिशय उत्तम काम करत आहात. यावर्षी देखील तुमच्याकडून असंच समाजामध्ये चांगल्या गुड स्प्रेड बातम्या ज्या करता, त्यामुळं ज्या लोकांना एक जीवन जगण्याचा चांगला आधार मिळतोय, त्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. ओंकार, तू मला जो प्रश्न विचारलास की जीवनामध्ये लेट गो हा भाग का महत्त्वाचा आहे, याचं एक छान छोटीशी गोष्ट सांगतो. असा विचार कर की नदीमध्ये तुम्हाला अंघोळ करून यायला सांगितली आणि 5 मिनिटानंतर म्हटलं की पुन्हा जाऊन त्या नदीमध्ये अंघोळ कर, तर तुम्हाला त्याच पाण्यामध्ये अंघोळ करता येईल का? नाही. नाही. अर्थातच ते पाणी वाहून गेलेलं आहे. तसं जीवन हे प्रवाही आहे. कुठलाही क्षण, कुठलाही काळाचा आपल्याला आवेग थांबवता येत नाही. काळ हा त्याच्या त्याच्या पद्धतीने वाहतच राहतो आणि सगळं परमार्थ याचा अगदी जर थोडक्यात आपल्याला सारांश सांगायचा झाला, तर परमार्थ म्हणजे वर्तमान क्षणामध्ये जगण्याची कला. आपण जर आपल्या मनाचा कधी विचार केला ना शार्दूल दादा, की आपल्याला लक्षात येतं की आपण एकतर भूतकाळामध्ये असतो, नाहीतर आपण एकतर भविष्यकाळाच्या चिंतेमध्ये असतो. पण आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण ज्या क्षणामध्ये आहोत, जो क्षण आपल्या मालकीचा आहे, हम्म. तो क्षण आपण असाच वाया घालवतोय. समर्थांचा एक फार सुंदर श्लोक आहे, मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. जो क्षण तू रघुनायकाच्या शिवाय आपल्या आयुष्यातला घालवलेला आहेस, खऱ्या अर्थाने ते तुझं सगळ्यात मोठं नुकसान आहे. कारण तो गेलेला क्षण तर काही भरून येणार नाही आहे. मग आपण त्या क्षणाचा वापर काय करतो, त्या क्षणामध्ये आपण काय चिंतन करतो, याचा जर आपण कुठं थोडंसं रेकॉर्डिंग बघितलं तर आपल्या लक्षात येतं की कुठेतरी काही कटू आठवणी असतात. 2025 ॲज यू करेक्टली सेड की अनेक वाईट घटनाही घडल्या आणि त्या घटनांचा सगळ्यांनाच त्रास झाला. अगदी अहमदाबादचं एखादं विमान ॲक्सिडेंट झाल्यानंतर अनेक लोकांना विमानामध्ये बसायला भीती वाटायला लागली. अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला घडत आहेत. एकंदरच वैश्विक वातावरण ढवळून निघतं आहे. अशा वेळेला मनुष्य हा स्वाभाविकपणे वर्तमानामध्ये जगण्याची कला साध्य करू शकत नाही आणि वर्तमानामध्ये जगणं हा जर परमार्थ असेल तर ती कला आपल्याला शिकणं अत्यंतिक गरजेचं आहे. मग आपल्याला आता एक गोष्ट शिकली पाहिजे की नेमकं हे लेट गो ही अवस्था माझ्याकडे का येत नाही. असा विचार करा की एखादी खूप छोटी गल्ली आहे आणि त्या गल्लीमधून एकाच वेळेला जर 50 वाहनं जाणार असतील तर डेफिनेटली ट्रॅफिक होणार आहे. हो. तुमच्या मनाची अवस्था आज तशी झालेली आहे. कारण तुमचं मनाच्या या टॉलरन्स लेवल इतक्या लहान झालेल्या आहेत आणि त्याच्यामधून ॲट अ टाइम विचारांचा फ्लो होतोय आणि हा ट्रॅफिक जाम झाल्यामुळं कोणीच पुढे जाऊ शकत नाही आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे, रस्ता रुंदीकरण केलं पाहिजे, आपल्या वृत्ती वाढवल्या पाहिजेत, वृत्तीच्या कक्षा मोठ्या केल्या पाहिजेत. ज्याच्या टॉलरन्स लेवल ज्याला वाढवता येतात ना, त्यालाच लेट गो करता येतं. आणि परमार्थामध्ये एक असा नियम आहे की मग परमार्थाने वृत्ती कशा, टॉलरन्स लेवल कशा वाढतात. आपल्या मनाचं आज जर आपण निरीक्षण केलं तर मन हे या सगळ्या स्थूल किंवा भौतिक गोष्टींच्या भोवती घुटमळत असतं. त्या गोष्टीच मुळात जड आहेत आणि त्यामुळं मन देखील स्वाभाविकपणे स्थूल होतं आपलं. आणि परमार्थ किंवा रामाचं नाम घेणं म्हणजे त्या सूक्ष्मत्वाचं चिंतन आहे. मन जसं जसं सूक्ष्मत्वाला जायला लागतं तसं तसं वृत्ती या विस्तारू लागतात. तुम्हाला ते वाळूचं घड्याळ माहिती आहे ना, हो. वरतून ती वाळू येते त्या छोट्याशा छिद्रातून खाली पडत असते. तर तो जो लेट गोचा जो फॅक्टर आहे ना, तो ते छिद्र आहे आपल्या जीवनातलं. आणि आपल्याला या सगळ्या वृत्तींना जर मोठं करायचं असेल तर मनाला सूक्ष्म केलं पाहिजे. जितकी तुम्ही ध्यानधारणा कराल, जितकं तुम्ही भगवंताचं नाम घ्याल, तुमच्याच लक्षात येईल की तुमच्या वृत्ती या स्वाभाविकपणे व्यापक होत आहेत. आणि वृत्ती व्यापक झाला की हे रस्ता रुंदीकरण होतं. रस्ता रुंदीकरण झालं की अनंत गाड्या आल्या काय आणि गेल्या काय, मनुष्याला तिथं ट्रॅफिक लागत नाही. तसं आपल्याला या लेट गो या भावनेसाठी आपल्यावरती काम केलं पाहिजे. आपण काय करतो, जगावरती काम करायचा प्रयत्न करतो. तो का सुधरत नाही, तो का असं बोलतो, तो का तसं करतो. खरं तर जग हे त्याच्या त्याच्या स्वभावानेच चालतं. तुम्ही जगाला बदलू शकत नाही. किंबहुना आपण जर आपल्या स्वतःला जरी बदलू शकलो आणि सगळा परमार्थ हा आपल्याला बदलण्यासाठी आहे. आज काय होतंय की लोक परमार्थ जगाला सांगण्यासाठी म्हणून वापरतात. माझे श्री महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर म्हणतात की परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. मी माझ्याशी तो खेळणार आणि त्याचे रिझल्ट मी स्वतः ॲनलाइज करणार. इफ आय एम एबल टू गेट थ्रू विथ माय बॅड फिलिंग्स, मला जे जीवनामध्ये हर्ट होतंय त्या गोष्टींना जर मी मलमपट्टी करू शकलो तर खऱ्या अर्थाने मी त्या वृत्तीला व्यापक करतोय, मी ते लेट गो करू शकतोय. आय होप
की तुम्हाला त्यामुळं नामस्मरण आणि ध्यानधारणेचं महत्त्व कळू शकेल. मला यातच एक विचारायचं आहे, म्हणजे अध्यात्माकडे ज्या पद्धतीनं कायमच सगळ्यांनी बघायला सांगितलं ते म्हणजे सगळं सोडून देणं, स्वतःला समर्पित करणं आणि मग अध्यात्माचा स्वीकार करणं. ज्यावेळेस आपण लेट गो म्हणतोय त्यावेळेस काय म्हणतोय आपण ते स्वतःला विसर्जित करण्यासारखंच आहे. म्हणजे जे काही आपल्या डोक्यातल्या कॉन्सेप्ट्स आहेत, ज्या काही गोष्टींना आपण धरून ठेवलं आहे, हे सगळं सोडून देणं खरंच प्रॅक्टिकली शक्य असतं का? कारण माझ्यासारख्या जनरेशनच्या मुलांना ज्यावेळेस आपण अध्यात्म, परमार्थ असं शब्द वापरतो, त्यावेळेस असं वाटतं की नाही ते माझ्यासाठी नाही आहे, कारण ते सगळं सोडून द्यायचं आहे. आणि आत्ता तर मी कदाचित त्या वयात आहे उमेदीच्या, जिथे मला गोष्टींचा गोष्टी हव्यास आहे. धरून ठेवायच्या. कारण मला त्याच्यावरती उभं राहायचंय. तर आत्ता मग मी परमार्थ करायला लागलो, तर मला सगळं सोडून द्यायला लागेल का? म्हणजे परमार्थ म्हणजे अम्बिशन सोडून द्यायच्या का? महत्वाकांक्षा सोडायच्या का सगळ्या? Absolutely. हा एक फार मोठा आपल्या समाजामध्ये असलेला संभ्रम आहे आणि तुम्ही अगदी अचूक त्याच्या मर्मावरती बोट ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी सगळी इकोसिस्टमचाच आपल्याला विचार केला पाहिजे, की जर एखादा तरुण मुलगा घरामध्ये जपाची माळ घेऊन बसायला लागला, तर घरामध्ये आई-वडिलांपासून ते शेजार-पाजारांपर्यंत, "अरे, तू नोकरीला जात नाहीस का? अरे, तुला काही आयुष्यात साध्य नाही करा, हे काय लागलंय, जपमाळ कुठं घेऊन बसलायस?" अशा पद्धतीनेच आपल्याला समाजामध्ये हा सिस्टम दिसते. त्यामुळं लोकांनी एक स्वाभाविकपणे धारणा अशी करून घेतलेली आहे, की ध्यानधारणा करणं किंवा परमार्थाला लागणं म्हणजे एक प्रकारे निवृत्तीपर जीवन जगणं आहे. हम्म. पण एक लक्षात घ्या, की ही किती धादांत खोटी धारणा आहे, हे तुम्हाला काही उदाहरणांवरून लक्षात येईल. हं. आपल्या या सनातन संस्कृतीचं पुनर्जन्म ज्यांच्यामुळे झाला ते आदी शंकराचार्य. हम्म. त्यांचं वय फक्त 32 वर्षाचं होतं. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये केरळामध्ये जन्माला आलेला हा भारत मातेचा सुपुत्र संपूर्ण भारताची परिक्रमा करतो. भारताच्या 4 दिशांना 4 मोठ्या पीठांची स्थापना करतो. आपले अनंत अनुयायी त्या पीठांच्या माध्यमातून तयार करतो. प्रचंड मोठं वाङ्मय, इतकं मोठं वाङ्मय की आज 2500 वर्षानंतरही आदी शंकराचार्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास पूर्ण होऊ शकलेला नाही. त्याच परंपरेला पाईक असलेले आमचे ज्ञानेश्वर महाराज आळंदीला 21 वर्षाचा, म्हणजे तुमच्या भाषेत बोलायला जावं तर Gen त्या Z. काळातले जेनझीच होते ते. 21व्या वर्षी त्या महात्म्याने एवढं परमार्थाचं सार लिहून ठेवलं. मला सांगा, एक करिअर म्हणून जरी तुम्ही विचार केला तर 21व्या वर्षी त्या महात्म्याने जी काही अचिव्हमेंट केलेली आहे किंवा आदी शंकराचार्याने जी काही अचिव्हमेंट केलेली आहे ती काही ॲम्बिशन शिवाय झाली असेल का? निश्चितच त्यांच्यासमोर एक ध्येय होतं आणि त्या ध्येयाच्या आधाराने प्रेरित होऊन त्यांनी ते केलं. आमच्या समर्थ रामदासांनी देखील दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत शेकडो मठांची स्थापना केली. अनेक ठिकाणी त्यांनी महंत घडवले आणि ते महंत देखील कसे घडवले? आजच्या काळामध्ये जसं CEO असतात ना, एकेका ब्रँचला एक CEO तुम्ही निर्माण करता आणि ती ब्रँच त्याच्या पद्धतीने काम करते. त्याप्रमाणे आमच्या समर्थांनी एक आश्रम स्थापन केला, मठ स्थापन केला. त्यामध्ये ते पडले नाहीत. त्यांनी नियमावली दिली, तिथं महंत स्थापन केला आणि त्या महंताने त्या सगळ्या मठाचं कार्य करायचं. अशा पद्धतीने त्यांनी ती रेघारूपाला आणली. हे सगळे आध्यात्मिक होते, हे सगळे पारमार्थिक होते. ह्या सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी लेवल अचीव केली ना, आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही. यातून माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर एक सूत्र देतात, जे तुम्हाला पटेल, की जीवनामध्ये ज्याच्याकडं उपासनेचा जोर आहे तोच जगामध्ये खरं काम चांगलं करू शकतो. म्हणजे तरुण मुलांना जर समजावायला जावं तर विराट कोहलीच्या आपण सेंचुरीज बघतो, त्याचा कव्हर ड्राईव्ह बघतो आणि आपण टाळ्या वाजवतो. पण आपल्याला एक लक्षात येत नाही की नेटमध्ये तो 100 वेळा तरी त्या शॉटची प्रॅक्टिस करतो. ती त्याची एक प्रकारे उपासना आहे. त्या उपासनेने त्यांनी ते परफेक्शन मिळवलंय आणि जेव्हा मग तो फील्डमध्ये येतो त्यावेळेला त्याच्याकडून ते असे ग्लोरियस आपल्याला क्रिकेटमधले सुंदर सुंदर शॉट्स दिसतात. जीवनाच्या प्रत्येक अंगाला उपासनेची गरज आहे हम्म. आणि त्यातल्या त्यात आध्यात्मिक उपासना ही तुम्हाला तुमच्या करिअरसाठी अत्यंतिक गरजेची आहे. कारण तुमच्या करिअरमध्ये कसं आहे, बॉक्सिंगची मॅच तुम्ही बघितली आहे, तुमचं प्रारब्ध म्हणजे तुमचं नशीब आणि तुमची सतत एक बॉक्सिंगची मॅच चाललेली असते हं. आणि तुम्ही कुठलीही बॉक्सिंगची मॅच जिंकण्यासाठीच खेळता. पण असा कुठला बॉक्सर आहे का की ज्यांनी आजपर्यंत एकही पंच खाल्लेला नाही? शक्यच नाही. जो रिंगणामध्ये उतरतो त्याला पंच खावाच लागतो. Absolutely. आणि मग काय होतं गंमत, की आमच्या मुलांना जर परमार्थाची सवय नसेल तर त्यांना एखादा पंच बसला की ते रिंगण सोडून पळतात. वा. गॉट माय पॉइंट? हो. तर तुम्हाला परमार्थाची उपासना काय करतं, की अरे हरलो ना, काय फरक पुन्हा उठतो, त्यात काय?
माझ्या मागं माझा रामराय आहे, मी पुन्हा लढीन, मी पुन्हा सामर्थ्याने खेळीन. हा जो रेझिलियन्स मनुष्याचा तयार होतो ना, तो अध्यात्माने तयार होतो. आणि मला असं निश्चित वाटतं की ज्याच्याकडे ही विजुगुषी वृत्ती आहे, तो जीवनामध्ये अनेकदा जरी खाली पडला तरी पुन्हा बाउन्स बॅक करतो. हम्म. त्यामुळं आज सो कॉल्ड जेनझीजना किंवा तरुणांना किंवा आमच्यासारख्या 40शीमध्ये आलेल्या मुलांना देखील परमार्थाचा रियाज करणं गरजेचं आहे, सो दॅट यू विल हॅव दॅट रेझिलियन्स इन युअर लाईफ टू ॲब्सॉर्ब ऑल द शॉक्स आणि जीवनामध्ये पुन्हा एकदा उठून फिनिक्ससारखी भरारी तुम्हाला मारता येऊ शकते. त्यामुळं परमार्थ करणं म्हणजे महत्त्वाकांक्षा सोडणं अजिबात नाही. हम्म. परमार्थाचा रियाज हा तुम्ही जगाला दाखवण्यासाठी करता, तिथं फसता. कारण जग त्याच्या पद्धतीने त्याचं ॲनालिसिस करतं. तुम्ही जसा स्वतः पुशअप्स काढता, स्वतः जसा जिममध्ये जाऊन व्यायाम करता, तसं ध्यान किंवा नामस्मरण हे तुमच्या मनाचा व्यायाम आहे. हे ज्याला कळालं ना, त्याला हा कधीच संभ्रम राहणार नाही. सर, आता तुम्ही नामस्मरण आणि मनाचा व्यायाम म्हणालात, त्याबद्दल ना मला आत्ता माझ्या अवतीभोवतीला खूप दोन टोकाची उदाहरणं दिसतात. एक आहेत जे म्हणजे ह्याला पूर्णपणे थोतांड म्हणून नाकारणारे लोक खरंय. दिसतात, आणि दुसरे माझे असे बरेचसे आजूबाजूचे मित्र आहेत किंवा वयस्कर लोक आहेत, ते त्याचं बाजारीकरण करताना दिसतात. म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी विचित्र गोष्टी असतात की ढेकर दिल्यावरती पण देवाचं नाव घ्यायचं, किंवा ते सतत देवाचं नाव जपत फिरायचं, आणि ते लाऊडली, म्हणजे तुमच्या अंगावरती कानावरती पडलं पाहिजे कॉन्स्टंटली दुसऱ्याच्या. त्यांना स्वतःला ऐकू येतं की नाही माहीत नाही, पण नामस्मरण म्हणजे नक्की काय? आय नो थोडंसं आपण ड्रिफ्ट होतो, पण खरंय. बऱ्याचदा हा शब्द वापरला जातो, पण नक्की अगदी काय? खरंय. नाही, हा तुमचा ऑब्झर्वेशन अगदी करेक्ट आहे. कारण की समाजामध्ये आज एक खूप झेंडे फडकवणं किंवा मोठे-मोठे गजर करणं किंवा एखाद्या बाबाच्या सभेला लाखोच्या संख्येने जाणं, हीच परमार्थाची व्याख्या काही लोकांनी करून ठेवली आहे. आणि त्याच वेळेला दुसरा एक आपल्याला पिढी अशी दिसते, की जी पूर्णपणे नास्तिक झालेली आहे. ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारे उबगही आलेला आहे. आणि तसं कधी-कधी वातावरण वाटतं देखील. आपण मध्यंतरी काही बातम्या वाचल्या हो. पेपरमध्ये, की कोणीतरी 13-14 कोटी रुपयाला झोपलं किंवा काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये अशा काही काही घटना घडल्या. हे सगळं वाचल्यानंतर वाटतं की खरंच हा परमार्थ आहे का? हे अशा लोकांच्या बरोबर या मोठ्या संख्येने उभं राहणं म्हणजे परमार्थ आहे? परमार्थाची एक मी तुम्हाला सोपी व्याख्या सांगतो. पारमार्थिक होणं म्हणजे आस्तिक होणं देखील नाही, नास्तिक होणं देखील नाही, वास्तविक होणं आहे. वा. तुम्हाला Yes. वास्तविक होता यायला पाहिजे. तुम्हाला जे प्रॅक्टिकली आहे ना, ते फेस करण्याची ताकद म्हणजे परमार्थ आहे. त्यामुळं नामस्मरण किंवा एखाद्या गोष्टीचा तुम्ही करत असलेलं प्रदर्शन, याला मी निश्चितच परमार्थ म्हणत नाही. आणि त्याचबरोबर मी नास्तिकतेला देखील स्वीकारणार नाही. आपल्याला ह्याच्यातून पहिले मर्म समजून घेतलं पाहिजे. बघा, डॉक्टर जेव्हा तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतो, तेव्हा तुम्ही काय सगळ्या जगाला ओरडून सांगता का, हे माझं प्रिस्क्रिप्शन आहे, या माझ्या 3 गोळ्या आहेत, मी त्या तुम्हाला माहिती आहे की या गोळ्या मला गपचूप घ्यायच्या आहेत, 3 वेळेला घ्यायच्या आहेत आणि त्या 3 गोळ्यांनी माझी तब्येत नीट होणार आहे. ही जी वास्तविकता आहे ना, तीच परमार्थाची वास्तविकता आहे. हा तुम्हाला तुमच्या गुरूंनी दिलेला कानमंत्र आहे, गुजमंत्र आहे. तो तुम्ही तुमच्यापुरता ठेवायचा आहे मर्यादित, आणि तुम्ही तो स्वतःच्या हृदयामध्ये सांभाळत स्वतःवरती काम करायचं आहे. स्वतःचाच तुम्ही इम्पॅक्ट ॲनालिसिस करायचा आहे. तुम्ही स्वतःचाच ॲनालिसिस करून स्वतःची फुटपट्टी लावायची आहे, की मी आधी असा होतो, तीच घटना जेव्हा 5 वर्षापूर्वी घडली तेव्हा माझ्या रिॲक्शन्स काय होत्या, आणि आज जर 5 वर्षानंतर ती घटना घडतीये, तर आज माझ्या रिॲक्शन्स काय आहेत? बरोबर. ही फुटपट्टी जगामध्ये तुम्हाला इतर कोणीही देऊ शकणार नाही. तर परमार्थाचा अर्थ हा स्वतःवरती काम करण्याचा आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही कदाचित नामस्मरण करत असाल किंवा ध्यानधारणा करत असाल, तर तुम्ही एक लक्षात घ्या की त्याचा दिखाऊपणा करू नका. हम्म. ती तुमच्या स्वतःच्या पुरती वैयक्तिक साधना आहे, हे तुम्ही अतिशय मनापासून समजा. तुमचं जे गुरुतत्व आहे ते तुमच्याबरोबर अखंड आहे. गुरुतत्वाला शोधण्यासाठी उगीच वणवण भटकण्याची देखील गरज नाही. मला आठवतं मागच्या पॉडकास्टमध्ये मी देखील तुम्हाला सांगितलं होतं की गुरु शोधण्यासाठी तुम्ही वणवण भटकू नका. गुरु तुम्हाला शोध. तुम्हाला गुरु शोधत येतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने जेव्हा ॲनालिसिस करायची सवय लागते ना, जेव्हा तुम्ही स्वतःवरती असं काम करता, त्यावेळेला योग्य मार्गदर्शक तुमच्या आयुष्यामध्ये योग्य टप्प्यावरती येऊन पोहोचतो. आणि माझ्या दृष्टीने परमार्थाची ही खरोखर एक चिंतनीय अशी अवस्था आहे.
ही जगाच्या प्रदर्शनाची अवस्था नाही. मला त्यालाच धरून एक विचारायचं आहे, मग परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं? म्हणजे जर मला वास्तविक वर्तमानात राहायचं आहे, म्हणजे करायचं काय? कारण ज्या पद्धतीनं मी परमार्थ करताना लोकांना पाहिलंय ते कदाचित एक खूप स्केची व्हिज्युअल आहे. खरं आहे. आणि ज्या पद्धतीनं घरात आई-वडिलांना, आजी-आजोबांना पाहिलंय किंवा मंदिरांमध्ये गेल्यानंतर पाहिलंय. अ, तुम्ही ज्या पद्धतीनं परमार्थ सांगताय, वर्तमानात राहणं, कदाचित ते त्यापेक्षा सगळं थोडं वेगळं आहे. कारण त्या पद्धतीनंच आपण पाहिलंय. मग परमार्थ करणं म्हणजे काय? नाही, ओंकार, तू जे मला उपाय सांगतोय ना, ती साधन मार्ग सांगतोय. हं, बघ, एखाद्या बसनी किंवा कारनी आपण प्रवास करतो, तर वी डू इट फॉर रिचिंग द डेस्टिनेशन. बरोबर. सो हाऊ यू गो इज अ डिफरंट मॅटर, की तुम्ही सायकलनी जाताय, चालत जाताय, बसनी जाताय, कारनी जाताय. त्याप्रमाणे तुम्ही मंदिरात जा, जप जाप्य करा, ध्यानधारणा करा, किंवा अजूनही तुम्हाला जो कुठला उपाय तुमच्या गुरूंनी सांगितला असेल तो करा. परमार्थ करणं याची साधी सोपी व्याख्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितली आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. तुमचा आजच्या काळामध्ये हॅपीनेस इंडेक्स काय आहे? हं, वा. आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये सगळ्या तरुणांना हा भेडसावणारा प्रश्न आहे की आज मी आनंदी नाही, मला आनंदी होण्यासाठी काहीतरी करावं लागतं. आणि मला असं वाटतं की ते साधन हाच आनंद आहे. खरं तर साधन हे आनंदाला नेणारं डेस्टिनेशन आहे. त्या वस्तूमध्ये आनंद कधीच नसतो. आणि त्यामुळं बऱ्याचदा चित्रपट बघितला, 3 तासानंतर परत काय करायचा हा प्रश्नच आहे. एखादी वस्तू आवडीची खाल्ली, परत काय करायचं मोठा प्रश्नच आहे. शॉपिंग मॉलमध्ये विंडो शॉपिंग केलं, पुन्हा काय करायचं प्रश्नच आहे. कारण त्या वस्तूंमध्ये आनंद नाही आहे. खरं आनंद स्वरूप आहे तो म्हणजे भगवंत. त्या भगवंतामध्ये आपलं मन कनेक्ट करणं म्हणजे आनंदाच्या झऱ्याशी आपण कनेक्ट होणं आहे. आणि एकदा का तुम्हाला तो अभ्यास जमला, तर तुम्हाला तुमच्या प्रसन्नतेसाठी काहीच करावं लागत नाही, काहीही करावं लागत नाही. आणि मग हे करण्यासाठी काहीही सोडावं देखील लागत नाही. हं. तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये राहू शकता, तुमच्या व्यवसायामध्ये राहू शकता, तुमच्या घरामध्ये देखील राहू शकता. पण सतत एकाच गोष्टीवर काम करायला पाहिजे की तुमचं मनाची प्रसन्नता तुम्हाला टिकवता यायला पाहिजे. मग याच्यातच मला विचारायचं आहे, जसं आता आम्ही गेले 2-3 वर्ष पॉडकास्ट करतोय. आता पॉडकास्ट करणं हं, हं. यातनं मला आनंद मिळतो. खरं आहे. यातनं मला माझा हॅपीनेस मिळतो, यातनं मला माझं सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि धिस कीप्स माय एंटायर डे गोइंग. ॲब्सोल्युटली. तर मग हा माझा परमार्थ आहे का? नाही, निश्चितच कर्मयोगी होणं. कारण की भगवद्गीता देखील सांगते की योग कर्मसु कौशलम. तुम्ही जे काही कर्म कराल त्यामध्ये अगदी मनाने एकाग्र होऊन ते कर्म करणं हा देखील कर्मयोगच आहे. पण हा कर्मयोग बहुतांश वेळेला मनुष्य बोलतो पण त्याच्या आचरणात येत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या पॉडकास्टमध्ये जे अपेक्षित सक्सेस आहे हं. ते जर मिळालं नाही, तर कदाचित त्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना तुमच्या मनामध्ये कुठेतरी साशंकता राहील, कुठेतरी एक भीतीची झालर राहील, किंवा तुम्हाला त्या फळाच्या आधाराने आपल्याला त्या गोष्टी मिळतील की नाही याचा विचार मनामध्ये राहील. कर्मयोगी तोच आहे जो कर्म निरंतर करतो, पण कर्म करत असताना कर्मफळाची अपेक्षा तो संपूर्णपणे सोडून त्या कर्माशी तद्रूप होतो. तो कर्मयोगी आहे. आणि कर्मयोगी होण्यासाठी ती मनाची ताकद, मनाची भूमिका ही भक्तियोगामधून घडते. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही त्या भगवंताला तुमच्या हृदयामध्ये धारण करत असता. हं. आता मी जेव्हा तुमच्या दोघांची नावं घेतो तेव्हा स्वाभाविकपणे तुमचं रूप देखील माझ्या हृदयामध्ये येतच. आत्ता तुम्ही इथं बसल्या बसल्या एखाद्या व्यक्तीचं नाम उच्चारलं तर त्याचा चेहरा, त्याचे गुण हे तुमच्यासमोर येतातच. तसंच जेव्हा तुम्ही प्रभू रामचंद्राचं नाव घेता, महादेवाचं नाव घेता, कृष्णाचं नाम घेता, तेव्हा तो नामी म्हणजे ते रूप हे तुमच्या हृदयामध्ये येतच. आणि त्या रूपाच्या आधाराने त्याच्या जीवनातले चरित्राचे प्रसंग जेव्हा तुम्हाला आठवतात तेव्हा तुम्हाला कर्मयोग हा काय आहे हे कळतं. बघा, माझ्या रामाला राजा दशरथांनी सांगितलं, उद्या तुझा राज्याभिषेक आहे. रात्रभर अयोध्येमध्ये छान आनंदोत्सव चाललाय आणि मंथरेचं ते तिच्या मनामध्ये ती एक अतिशय मत्सराची भावना आली. कैकेयीची तिने मती फिरवली. कैकेयीने राजा दशरथाकडून 2 वरदानं मागून घेतली की रामाला 14 वर्षाचा वनवास द्या. आता राम सकाळी आवरतायत, त्याला दागदागिने घालतायत आणि त्यावेळेला सुमंत्र येतो आणि म्हणतो राजा दशरथांनी बोलवलंय. अर्धवट अवस्थेत जो राम तिथं तयार होतोय तो तसाच आपल्या वडिलांकडे जातो. तुलसीदासांनी फार छान वर्णन केलंय की रामाने आयुष्यात पहिल्यांदा दुःख बघितलं. आपले वडील असे गलितगात्र होऊन पडलेत. आणि त्यावेळेला कैकेयी म्हणाली की रामा, याचं कारण तुझ्यावरती असलेलं प्रेम राजा दशरथाचं आड येत आहे.
राजा दशरथालाच विचार काय झालंय नेमकं. अरे मी 2 वरदानं मागितली, भरताला राज्य द्या आणि रामाला वनवास द्या. काय चुकलं म्हणे माझं? आता इथं मी जेव्हा नामस्मरण करतो आणि जेव्हा नामस्मरण करताना मी माझ्या रामाचा आठव करतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर त्या रामाची प्रतिक्रिया येते. हम्म. आज या जेनझीज किंवा या सगळ्या तरुणांचं एकच रिॲक्शन असते, व्हाय मी? मी का? आणि माझ्या रामाने नेमकी त्याच्या उलट प्रतिक्रिया दिली. आई, अगं माझा भरत गादीवर बसणार, याच्यापेक्षा अजूनही सुवार्ता ती काय? आणि मी वनामध्ये जाणार, साधू संन्यासी मला भेटणार, त्यांचे आशीर्वाद मला प्राप्त होणार, ह्याने माझं संपूर्ण कल्याण होणार आहे. आई, ह्याच्यासारखी खरोखर सुवार्ता नाही. तात, आपण उठून बसा बरं, ग्लानी करू नका, आनंदाचा क्षण आहे. मला काय म्हणायचंय की हे रामाची प्रतिक्रिया ज्याला कळाली ना, तो खऱ्या अर्थाने कर्मयोगी झाला. कारण तो राम आपल्या हृदयामध्ये आठवणं, त्याचा आदर्श समोर ठेवणं आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतील, ज्या वेळेला तुम्हाला वाटेल व्हाय मी असं ओरडून विचारावं असं वाटेल, त्यावेळेला जर तुम्हाला ते रामाचं चित्र डोळ्यासमोर आलं, हा रामाचा प्रसंग डोळ्यासमोर आला, हे रामायण जर आठवलं, तर निश्चित तुमच्या प्रतिक्रियांमध्ये बदल होतो. आणि प्रतिक्रियांचा बदल घडला की मनाची प्रसन्नता ही निरंतर तशीच्या तशी टिकते. त्यामुळं तुम्ही कर्म करा, पण कर्माला भक्तीचं अधिष्ठान हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नुसतं मी कर्म चांगलं केलं, मग मी नामस्मरण केलं नाही तर चालेल का, असं होत नाही. म्हणजे सर मला त्या पोझिशनमध्ये आल्यामुळं रिझल्ट काही असला तरी तो ऍक्सेप्ट ॲक्सेप्ट करता होईल. याला. कारण आत्ताच्या काळात जर मी महत्वाकांक्षी नसेल किंवा अशा गोष्टीमध्ये म्हणजे माझं प्रमोशन अडकलंय आणि हो, माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी मिळालं तर मला ते वाटणारच आहे की वाय नॉट मी, ॲब्सोल्युटली. मला का नाही, आणि त्याचा त्रास होणारच आहे. आणि फक्त त्या त्रासात किती अडकायचा हा मुद्दा आहे. कारण का आत्ताच्या कलियुगामध्ये जेव्हा प्रत्येक गोष्टीला खरं तर ती छोटी गल्लीच आहे आणि त्या गल्लीच्या समोर 100 जण उभे आहेत, त्यातले 5च जण त्या गल्लीतनं जाऊ शकणार खरंय. आहेत, तर राहिलेल्या 95 लोकांना हे दुःख होणारच आहे. निश्चित आहे. फक्त त्याच्यासोबत डील कसं करायचं हे कळत नाही, तिथे गोंधळ आहे आमचा. नाही नाही, अगदी बरोबर आहे. कसं आहे, ह्याचे 2 प्रकारांनी मी उत्तरं देतो. एक आहे की तुम्हाला यश पाहिजे आणि यश तुम्हाला सतत सुचकारतंय, पण तुमच्या हातामध्ये पडत नाहीये आणि त्यामुळे त्रास होतोय. हा अगदी स्वाभाविक त्रास आहे. मग ह्याचा आणि परमार्थाचा काय संबंध? तर मी तुम्हाला पहिले तो दोन्ही पातळीवर सांगतो. एक पारमार्थिक पातळीवरती सांगतो, एक व्यावहारिक पातळीवरती बरोबर. सांगतो. पारमार्थिक पातळीवरती एक लक्षात घ्या की तुम्ही या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करत आहात, हे तुम्हाला कोणीही बाहेरून आणून देत नाही. हं. आज सगळ्या परमार्थामध्ये हा बाजारीकरण का झालंय की हा गंडा घाला, ही माळ घाला, इथं एवढ्या यात्रा करा म्हणजे तुमच्या मनासारखं घडेल. हा एकच बाजारीकरणाचा भाग आपल्याला या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये दिसतो. याचं कारण असं आहे की मनुष्याला त्याचा प्रारब्ध स्वीकारण्याची तयारी नाही आहे. हम्म. मनुष्याला सतत वाटतं की कोणीतरी डोक्यावर हात ठेवावा, काहीतरी व्हावं आणि त्याने माझं नशीब बदलून जावं. जादूची कांडी पाहिजे. अगदी हां. तर समर्थ माझे जे आहेत ना, ते अत्यंत वास्तविक परमार्थ सांगतात. ते काय म्हणतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. आम्ही उगीचच चिंता वाहतो. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. जे काही माझ्या जीवनामध्ये घडतंय ते मीच पेरलेल्या बियांचं फळ मी खातोय. इथं मला कोणीही बाहेरून आणून देत नाही. रामायणामध्ये देखील प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी हेच सांगितलं, कालही कर्मही ईश्वरही मिथ्या दोष लगाई. मनुष्य एकतर काळावरती खापर फोडतो, कर्मावरती खापर फोडतो, नाही तर देवावरती खापर फोडतो. पण तो कधी हा विचार करत नाही की हे माझं संचित आहे आणि हे मला स्वीकारलं पाहिजे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यामुळं काय म्हणतात की जीवनामध्ये येणारं अपयश, दुःख, निराशा हे तुमचं कर्ज आहे. आणि बँकेचं कर्ज फेडताना शेवटचा हप्ता फेडला की घरी गेल्यानंतर कोणी माणूस म्हणतो ना, अगं आज जरा शिरा कर, शेवटचा हप्ता फेडला बरं का, आपण कर्जमुक्त झालो आपण. म्हणजे बँकेचे घेतलेले पैसे फेडले की मला कर्जमुक्त झाल्याचा आनंद होतो. तसं तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या कर्माचे देखील ही हप्ते चालू आहेत? तुम्हाला एखादी गोष्ट त्या पद्धतीने जेव्हा पारमार्थिक पातळीवरती विचार करता, हं. तेव्हा लक्षात येतं की जीवनामध्ये जे काही फळ मिळतं आहे ते माझ्या संचिताप्रमाणेच मला मिळतंय. आता बघा, मध्यंतरी काशीमध्ये एका मुलानी ते फार मोठं पारायण केलं, सगळीकडं तिची हो, हो. हा. न्यूज झाली. हो. मला सांगा, 19व्या वर्षी हे शक्य आहे का? 19व्या वर्षी मुलगा
आज एवढं प्रचंड पाठांतर करू शकतो, हे एका जन्माचं नसतं. हे जन्मोजन्मी त्याच्यामध्ये ते संक्रमित होत येत असतं. त्यामुळे सगळी फळं जी मिळतात ना, ती मला माझ्या संचिताने मिळतात. हा पारमार्थिक सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. हे सत्य आहे. प्रश्न काय येतो, ते कळतं पण स्वीकारता येत नाही. हम्म. स्वीकारण्याची वेळ आली की मनुष्य बिथरतो तिथं. मग ह्यासाठी परमार्थ आम्हाला काय करतं, पहिली गोष्ट करतं, इंट्रोस्पेक्शन करायला लावतं, अंतर्मुखता देतं. हम्म. आज बघा एखाद्याला प्रमोशन नाही मिळालं, जो तुमचं उदाहरण होतं, तर मनुष्य स्वाभाविकपणे भांडायला जातो. आणि मी म्हणतो ठीक आहे, ते देखील मला मान्य आहे की आपण आर्ग्यू करावं का नाही या गोष्टीबद्दल देखील. पण त्याच्यानंतर त्याचा परफॉर्मन्स बऱ्याचदा खाली घसरतो. तो मनुष्य काहीतरी आणखीन विचित्र वागतो, आणखीन त्याचा सॉफ्ट कॉर्नर तो घालून बसतो. बऱ्याचदा त्या गोष्टींमध्ये आणखीन ती कॉम्प्लेक्सिटी वाढत जाऊन जे येणारं ड्यू प्रमोशन होतं ते देखील बऱ्याचदा तो स्वतःच अडथळा ठरून जातो. मग परमार्थामध्ये काय होतं की ठीक आहे, सुरुवातीच्या रिॲक्शन आपण मनुष्य म्हणून समजू शकतो. पण एका टप्प्यावरती अंतर्मुख होऊन कधी हा प्रश्न विचारला जातो का आपण, की सर माझ्यामध्ये अजून एक काय सुधारणा केली पाहिजे, की जेणेकरून देन यू विल कन्सिडर मी क्वालिफाईड फॉर दिस पोस्ट. हा जो भाग आहे, त्याचा जो एक्सेप्टन्स आहे, माझ्यामध्ये नेमकं काय चुकलेलं आहे, मला कुठं सुधारणा केली पाहिजे. आणि हे मनुष्य तेव्हाच करू शकतो जेव्हा तो शांत बसतो, जेव्हा तो थोडं नामस्मरण करतो, जेव्हा तो थोडीशी ध्यानधारणा करतो, जेव्हा तो स्वतःचा विचार करतो, एक थर्ड पार्टी म्हणून विचार करतो. आज प्रॉब्लेम काय आहे, की आम्ही थर्ड पार्टी कधीच होत नाही आमच्या बाबत. आम्ही नेहमीच स्वतःला डिफेंड करत राहतो. कधीतरी स्वतःचा एक थर्ड पार्टी म्हणून विचार करणं म्हणजे साधन आहे. आणि त्या साधनेतून आपण आपल्या स्वतःला बघावं, की ह्या कॅरेक्टरला नेमक्या गोष्टी का डावलल्या जात आहेत, काय मला ह्याच्यामध्ये नेमकी सुधारणा केली पाहिजे. आणि मग त्या सुधारणा केल्या तर मला वाटतं परमार्थ देखील तुम्हाला बऱ्याचदा तुमच्या कल्पनेच्या पलीकडं यश मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हम्म. मला एक प्रश्न पडतो, म्हणजे कदाचित थोडा मोठा होऊ शकतो प्रश्न, की परमार्थ करणं किंवा अध्यात्म हे वन स्टॉप सोल्युशन आहे का? म्हणजे कारण आता आपल्याला त्या सरकारी योजनेमुळे एक खिडकी एक योजनेची खिडकी जी योजना. सवय लागली आहे, की Correct. सगळं एकाच ठिकाणी करून मिळेल. म्हणजे माझ्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, मग माझे हेल्थचे इश्यूज आहे, मग मी देवाची साधना करतो. माझ्याकडे काही फायनान्शियल क्रायसिस आहे, मी देवाची साधना करतो. माझे रिलेशनशिपचे इश्यूज आहेत, मी देवाची साधना करतो. मला संतती नाहीये, मी देवाची साधना करतो. खरंच म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला अध्यात्माविषयी, परमार्थाविषयी सांगितलं गेलंय, की ज्या पद्धतीनं आपण ते बघतो, हे खरंच वन स्टॉप सोल्युशन आहे का? की सगळ्या याचा, किंवा असं करून ठेवलंय का आपण परमार्थाला, की ज्याची उत्तरं मला सापडत नाही ना, त्याची उत्तरं मला इथे सापडतील? हो हो. म्हणजे आणि आय गॉट युअर पॉईंट. परमार्थ हे वन स्टॉप सोल्युशन आहे. एकदम पहिले तर मी कन्फर्मेटरी स्टेटमेंट देतो, Okay. ही एक खिडकी योजनाच आहे. आता ती एक खिडकी योजना कशी आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे. जर ते नीट समजून नाही घेतलं तर कदाचित तुमचा पुन्हा त्याच्यात भ्रमनिरास होऊ शकतो. बरोबर. कसं आहे की माझ्या आयुष्यामध्ये प्रश्न आहेत, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये प्रश्न आहेत. प्रश्न हे मला त्रास देतात, ही देखील वस्तुस्थिती आहे. हं. त्या त्रासापासून सुटण्यासाठी मी बराच प्रयत्नशील असतो. आणि मग मला कोणीतरी सांगतं की अरे असं असं कर, नामस्मरण कर, देवाला जा, मग कदाचित तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. आपण त्या पद्धतीने काम देखील करायला लागतो. आणि कदाचित भगवत कृपा म्हणण्यापेक्षा तुमची ती वेळ आलेली असती परमार्थामध्ये, की त्या वेळेवरती तुम्हाला ते मिळणार असतं. तुमचा फक्त धीर खचत आल्यामुळं, बघा आपण नवीन नवीन स्विमिंग शिकतो तेव्हा एका काठावरून दुसऱ्या काठावर पोहायला जाताना बऱ्याचदा ते शेवटचे 5-10 मीटर राहिले की अगदी कधी बाबा तो काठ येतोय आणि कधी मी ते हात धरतो, तशी अवस्था होते. बऱ्याचदा आमचे प्रश्न देखील सुटायची वेळ आलेली असते, पण नाकातोंडामध्ये इतकं पाणी जातं की आपल्याला वाटतं आता कोणीतरी हात घ्यावा आपल्याला पटकन. तर ॲज यू करेक्टली सेड, की तो एक आधार म्हणा किंवा एक वन स्टॉप सोल्युशन म्हणा, म्हणून मनुष्य बऱ्याचदा परमार्थाच्या नादी लागतो. पण बऱ्याचदा त्या प्रश्नाच्या उत्तराने देखील आमचं समाधान होत नाही. कारण आमचे प्रश्न म्हणजे फुल स्टॉप नसतात, आमचे प्रश्न म्हणजे स्वल्पविराम असतात. परमार्थामध्ये जेव्हा आपण लागतो तेव्हा वन स्टॉप सोल्युशनमध्ये पहिली गोष्ट होते की तो परमात्मा तुम्हाला तुमच्या मनासारखी कदाचित कृती करूनही देईल, तुम्हाला त्याचं उत्तरही देईल. पण त्या अपेक्षेने जर तुम्ही परमार्थात असाल तर तुम्ही अजूनही परमार्थात उतरलेला नाही. भगवंताची सगळ्यात मोठी कृपा काय आहे, की तुमचा प्रश्न सुटणार नाही, पण त्याचा त्रास संपून जाईल. आर यू गेटिंग माय पॉईंट? थोडं इलॅबोरेट कराल याच्यावर? समजा तुम्हाला एखादी जखम झालेली आहे आणि त्या जखमेवरती उपचार करायचा आणि तेवढ्या भागाला ॲनेस्थेशिया दिला, तर तुम्ही डॉक्टरला काय म्हणताय, तुम्ही करा ना तुमचं काम, मला काही त्रास होत नाही आहे, मला काही कळत नाही आहे.
तर तुमच्या जीवनामध्ये जे प्रश्न तुम्हाला 24 तास भेडसावतायत, ते 24 तास भेडसावणारे प्रश्न तसेच आहेत, पण त्याचं भेडसावणं बंद झालंय. हम्म. त्याचं जे काही तुमच्यासमोर अक्राळ विकळणारं रूप येतंय, ते रूप बंद झालेलं आहे. मग शिंच तो प्रश्न तसाच राहिला, तरी तुमच्या जीवनामध्ये त्यांनी काहीही फरक पडत नाहीये. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तो धीर धरण्याची कला परमार्थ मिळवून देतं. हम्म. आणि ती कला शिकलं ना एकदा, आय टेल यू, जीवनामध्ये प्रश्नच उरत नाहीत. मला यातच एक विचारायचं, तुम्ही आता बोलताना एक खूपच महत्वाचं बोललात, ते म्हणजे अपेक्षेने परमार्थ केलात तुम्ही हो. कुठल्याही, खरं तर तो परमार्थच नाहीये. निश्चितच नाही. पण बहुतेक करून सगळेच परमार्थ अपेक्षेनेच करतात ना, की मला माझ्या कुटुंबाला सुखी ठेवावं किंवा माझी काय तब्येत व्यवस्थित राहावी. मग आपण वेगवेगळे व्रत वैकल्य बघतो, की काय मुलगा चांगला नवरा 16 मिळावा सोमवार करून. म्हणून वेगवेगळे व्रत असतात. पासून आपण त्याचे वेगवेगळे मॅनिफेस्टेशन्स बघतो. या सगळ्यामध्ये त्याच्या मुळाशी एक अपेक्षा तर आहे ना, की माझं देवाने रक्षण करावं, मला या परिस्थितीतनं बाहेर काढावं. मग मी त्या अपेक्षेपासून त्या परमार्थाला कसं वेगळं करायचं? एक छान गोष्ट आहे याच्यावरती. एकदा एक सिग्नलला एक मोठा श्रीमंत मनुष्य आपली कार घेऊन येतो आणि त्याची खिडकी उघडी असते आणि तेवढ्यात एक भिकारी त्या भीक मागण्यासाठी त्याच्यासमोर येतो. त्या क्षणी तो खिडकीची काच वरती करून घेतो आणि थोडं अंतर पुढं जातो, एका मंदिराजवळ कार लावतो. ड्रायव्हरला म्हणतो, मी आलो दर्शन घेऊन. आणि दर्शन घेऊन आत जातो, तर दरवाजासमोर जाता जाता भगवंत त्याच्यासमोर दरवाजे लावून घेतो. तर तो म्हणतो, अरे देवा देवा थांब, मला काहीतरी मागायला आलोय मी. म्हणे, मग मगाशी देखील तू काच तशीच लावलीस ना, तो देखील तुला काहीतरी मागायलाच आला होता. म्हणजे दाता एक राम, भिकारी सारी दुनिया, ही खरी वस्तुस्थिती आहे की देणारा तो एक आहे, तो देतो. पण मला सांगा की जसं तुम्ही एखाद्या बॉसला मखलाशी करणार आणि त्याच्याकडून काहीतरी इन्क्रिमेंट मिळवणार, किंवा तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शुगर कोटेड वर्ड्सची पेरणी करणार आणि मी किती छान, मी किती छान म्हणून लोकांच्याकडून वाहवा मिळवून घेणार. भगवंताची भक्ती देखील हे असंच आहे का हो? हा व्यवहारच झाला ना मग, की देवा तुझी मी स्तुती गातो, तुझं व्रत करतो, तुझा उपास तापास करतो, तू मला हे दे. हम्म. हा व्यवहार झाला. आणि भगवंत हा ज्या परमार्थाची व्याख्या आपण करतोय ना, तिथं त्यालाच प्राप्त होतो जो संपूर्णपणे निरपेक्ष झाला. देवाला आपण मित्रासारखं ट्रीट करतो. ॲब्सोल्युटली. म्हणजे मित्र पण नाही म्हणतो, आपण त्याला म्हणतो तू माझा स्वामी आहेस, माझा मालक आहे, पण ऑर्डर देतो नोकऱ्यासारख्या. की हे करून दे कर, ना तेवढं. हे कर, हे कर, ते कर. म्हणजे तुम्ही भगवंताला, मी तर म्हणतो एटीएम, म्हणजे आमच्या केसमध्ये आम्ही एनी टाइम महाराज म्हणतो. की कधी जाण महाराजांना सगळं सांगा. ठीक आहे, मनुष्य आहोत आपण, या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण हा परमार्थाचा एक बालवाडीचा वर्ग आहे. हम्म. आम्हाला थोडं तरी स्वतःला हळूहळू अपलिफ्ट केलं पाहिजे. आणि मी काय म्हणतो की जीवनामध्ये जसा हा ग्लास आहे, जो अर्धा भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे, या अर्ध्या रिकाम्याचं सतत त्याच्यासमोर टुमणं वाजवत राहणं आणि जे मिळालेलं आहे त्याच्याबद्दल कधीही कृतज्ञता न ठेवणं, याच्यापेक्षा कृतज्ञ कोण असेल जगामध्ये? राईट. आपण उलट देवाकडे जाऊन म्हणावं, देवा खूप छान आहे बरं आयुष्य, तुझ्यामुळं, अरे बघ तो अपंग बघ, अरे तो मनुष्य बघ सायकलवर चाललाय, त्यापेक्षा तर मी चांगला आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे, मला चांगले 2 हात 2 पाय आहेत, चांगलं सुदृढ शरीर आहे, पोटा पाण्यापुरता पैसा आहे, तू खूप कृपा केलीस बरं माझ्यावरती. या भावनेने आपण पहिले कृतज्ञ राहायला शिकावं बघा. कारण ह्या अर्ध्या रिकाम्या ग्लासला कोणीच जगामध्ये भरू शकत नाही, कोणीच भरू शकत नाही. अगदी कितीही जरी भरला तरी शेवटी एक थेंब राहतोच रिकामा. एलॉन मस्कचा हां. ग्लास पण अर्धा रिकामाच आहे. रिकामाच आहे. त्याच्याही मागे जरी पैसा असला तरी कदाचित त्याचे फॅमिली इश्यूज एवढे आहेत की तो देखील म्हणेल, अरे त्याच्यापेक्षा थोडा पैसा कमी मिळाला तर चालेल, पण मला जरा प्रेम मिळू द्या लोकांचं. मनुष्यामध्ये नेहमीच एक घर रिकामं ठेवतो भगवंत. पण त्यासाठी भक्ती करायची असेल तर पहिली गोष्ट तर यू शुड हॅव ग्रॅटिट्यूड हम्म. टुवर्ड्स गॉड, की देवा मला तू खूप दिलंस रे, खरोखर मी तुझा खरोखर कृतज्ञ आहे. या कृतज्ञतेच्या भावनेमधून मग आपण परमार्थ पुढे सुरू करावा, मागणं बंद करावं. आमचे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर होते ना, त्यांचे कल्याण शिष्य होते ब्रह्मानंद बुवा. त्यांचं पोट असं मोठं होतं जलोदर असल्यामुळं, अंगावरती सगळे कुष्ठाचे डाग होते आणि दिसायलाही थोडेसे त्यामुळं ते विचित्र दिसायचे. तर एकदा श्री महाराज म्हणाले, बुवा आज रामाची स्वारी फार प्रसन्न आहे, काय पाहिजे मागून घ्या. तर ते काही बोलायला तयार नाही. म्हणे, मी मागू का तुमच्या वतीने? म्हणे, मी त्याला सांगू का हे कुष्ठाचे डाग काढून टाक? नको म्हणे, रामाला नका सांगू, हे माझे वैराग्याचे अलंकार आहेत म्हणे, कोणी येत नाही त्यामुळं माझ्याजवळ. मग म्हणे, सांगा काय मागायचं रामाकडं? यावरती ते एवढंच म्हणाले, महाराज रामाला जर काही द्यायचंच असेल ना तर एवढंच मागा की माझं मागणं बंद कर, माझं मागणं बंद कर. हम्म.
तुम्हाला मी सांगतो, समाधानाचा हा राजमार्ग आहे. तुम्ही ठरवा, मी पूर्ण सुखी आहे, मी आनंदी आहे, देवा तू मला खूप दिलंयस. या भूमिकेत राहायला शिका. मला असं वाटतं ना, तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच आतमध्ये सापडून जातील. ती बाहेरून मिळवायची नाहीच आहेत आपल्याला. प्रश्न इथेच पडतो. ऐहिक मागणी खूप आहेत, माहिती आहेत सगळ्या. पण नक्की मला काय हवंय हेच नाही माहिती. म्हणजे आत्ता लिटरली माझ्या वयाच्या आजूबाजूच्या लोकांना किंवा माझ्या आई-वडिलांच्या वयाच्या लोकांनाही सतत हाच प्रश्न आहे, की हवंय काय नक्की? कारण ज्या गोष्टीच्या मागे पळत होतो इतकी वर्ष, ती आज ना उद्या मिळाली, तरी मी सुखी नाहीच आहे. काय घर हवं तर घर मिळालं, सुखी नाही आहे. मुलाचं लग्न व्हायला हवं तर मुलगाचं लग्न झालं, सुखी नाही आहे. काय मुलीला बाळ व्हायला हवं होतं, ते झालं, मी सुखी नाही. काय माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन होऊ दे बाबा, ते दुखणं थांबू दे, तरी मी सुखी नाही. सतत काहीतरी आहे आणि ते मिळतंय खरंय. इव्हेंच्युअली कधी ना कधी हवंय तेव्हा, तरी मी सुखी नाही आहे. मग नक्की मला हवंय काय? निश्चित. ते परमार्थामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आम्हाला काही शिकवत असेल, तर तो परमार्थ आमचा विवेक जागृत करतो. आता विवेक ही गोष्ट देखील आजच्या तरुणाईला कदाचित कळणं जरा अवघड होतं, कारण की विवेक म्हणजे लोकांना इंटलेक्ट वाटतो. हं. पण इंटलेक्ट इज नॉट विवेक. हम्म. विवेक इज कॉन्शियसनेस. हा विवेक जो आहे तो बुद्धीच्या पलीकडं आहे. ती एक प्रज्ञा नावाची शक्ती असते मनुष्याची, बुद्धीच्या पलीकडं. ती एकदा प्रज्ञा जागृत झाली ना, की त्या विवेकामधून आपल्याला एक कळतं की सार काय आहे जीवनामध्ये. आजच्या काळामध्ये बघा सगळीकडं व्हॅल्यू ॲडेड मॅनेजमेंटवर बोललं जातं, हम्म. की हो. व्हॅल्यू काय आहे. कारण की आम्ही जे काही घेतो त्यामधून व्हॅल्यू नेमकी काय विकत घेतो हे आम्हाला सगळ्यांना महत्त्वाचं असतं. कॉस्ट तर आम्ही सगळेच जण भरतोय आणि बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की जेवढी कॉस्ट जास्त तेवढी व्हॅल्यू जास्त. आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन आपण मोठ्या मोठ्या ब्रँडचे कपडे घेतो आणि वी फील दॅट वी बॉट अ व्हेरी बिग व्हॅल्यू. नामस्मरण किंवा परमार्थामध्ये आम्हाला कॉस्ट काहीच द्यावी लागलेली नाही. नाम आम्हाला मिळालं आहे, त्यामुळे आम्हाला त्याची व्हॅल्यू कळत नाही. गोस्वामी तुलसीदास रामायणामध्ये एक फार छान चौपाई सांगतात. बिनु सतसंग बिबेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगती जीवनामध्ये पाहिजे, संताचा संग पाहिजे, आध्यात्मिक वाचन, आध्यात्मिक चिंतन हवं, संतांचा आपण मागोवा घेतला पाहिजे. कारण संत हे चालते बोलते देव आहेत. त्या संतांनी सांगितलेली तत्वज्ञान जो आपल्या हृदयामध्ये सतत चिंतन करत राहील, त्याचा विवेक जागृत होतो. विवेक पुस्तकातून जागृत होत नाही, विवेक युनिव्हर्सिटी जागृत करू शकत नाही, विवेक तुमचा इंटलेक्ट जागृत करू शकत नाही. विवेक हा फक्त तुम्ही केलेली साधना, तुमच्यावरती असलेली संत कृपा आणि तुम्ही परमार्थ मार्गावरती घेतलेला मागोवा, या 3 गोष्टींनीच तुमचा विवेक जागृत होतो. ज्या वेळेला विवेक जागृत होतो त्याच वेळेला तुम्हाला नेमकं सार काय आहे जगामध्ये ते कळतं. असार गोष्टी प्रपंचासाठी हव्या आहेत, नो डाऊट. पण असारत्व हे तुम्हाला लक्षात येतं. काय होतं, एकदा एका माणसाकडं, त्याला गरीब असतो, त्याला एक चमचमती गोष्ट सापडते आणि त्याला असं वाटतं की हा आपल्याला फार मोठा हिरा मिळाला आहे आणि तो अगदी लपवून ठेवतो तो हिरा. आणि मग एका जवाहिराकडे गपचूप जातो, त्याला म्हणतो हे बघा हे मिळालं आहे, किती कोटी रुपये मिळतील मला ह्याचे. तो जवाहीर सगळं घासून बिसून त्याची सगळी हे कर, हे म्हणे काचेचा तुकडा आहे, घे म्हणे हा परत. तो जो इतके दिवस त्याने हिरा म्हणून जपून ठेवला होता, तो दुकानाच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी पहिले फेकून दिला. म्हणजे त्याला त्याची व्हॅल्यू कळाली. आज आम्ही या अशा सगळ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी मागतोय ना, त्या काचेच्या खड्यासारख्या आहेत. ठीक आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टींना अगदी आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवलं की हे झालं म्हणजे, ते झालं म्हणजे, ते झालं म्हणजे, ते झालं म्हणजे. जेव्हा तुम्ही सत्संग करता, जेव्हा तुम्ही साधना करता, जेव्हा तुम्ही संत कृपा प्राप्त करता, त्यावेळेला एकच गोष्ट होते, या सगळ्या लौकिक गोष्टींचं असारत्व कळतं. असारत्व कळतं की या किती मिथ्या आहेत. आपल्यासाठी जीवनामध्ये खरंच याची काही व्हॅल्यू होती का? आणि अगदी साधा प्रश्न विचारतो, 10 वर्षापूर्वी ज्या गोष्टीसाठी तुम्ही तडफडत होता, आज कदाचित 10 वर्षानंतर तुमच्याकडे ती गोष्ट असेल, पण खरंच तुम्ही ज्या अपेक्षेने तडफडत होता, खरंच त्या वस्तूचं मूल्य तेवढं आहे का? गोष्टी गोड लागत नाहीत आता. म्हणजे असं वाटायचं स्कूटरवर फिरताना की आपल्याकडे ती कार असावी आणि आज त्या कारपेक्षाही चांगला ब्रँड आलाय, पण EMIचं टेन्शन आहे. त्यामुळं मनुष्य हा त्या गोष्टीच्या आधाराने कधीच स्वतः आनंदी राहू शकत नाही. व्हॅल्यू तर ती आहे जी मला आनंदी ठेवेल, प्रसन्न ठेवेल आणि ती मला निरंतर त्या अवस्थेमध्ये ठेवेल. मग त्यासाठी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे भगवत नाम. भगवंताचं नाम, भगवंत हा स्वतः आनंद स्वरूप आहे. भगवंत हा अकारण आनंद देणार आहे. अकारण म्हणजे त्याला कुठलंही रिझन लागत नाही आनंद देण्यासाठी. त्याचं स्मरण, त्याचं नामस्मरण, त्याची असलेली कथा, त्याच्या लीला,
संतांनी त्याची केलेली भक्ती, या सगळ्याचं चिंतन हे तुम्हाला अकारण प्रसन्नता देणार आहे. आणि आज तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला सगळ्यांना एकाच गोष्टीचं न्यून आहे, तुमच्याकडे आनंदाची कमी आहे बघा. खरंय. आणि हा आनंद तुम्ही शोधण्यासाठी म्हणून या सगळ्या मार्केटमध्ये फिरताय. पण ज्याच्यामध्ये आनंद नाहीच, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कापडाच्या दुकानात जाऊन 10 वेळेला जरी तुम्ही मिठाई मागितली, तरी तुम्हाला तो कापडवाला म्हणाला, "अरे, हे कापडाचं दुकान, इथं मिठाई मिळू शकत नाही." तसं तुम्ही दुःखाच्या बाजारामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करताय. आनंद हा सारभूत गोष्ट कळाल्याशिवाय मिळत नाही, आणि सारभूत गोष्ट ही संत कृपेशिवाय कळत नाही. तुम्ही संत कृपेबद्दल बोलताना एक खूपच महत्त्वाचा उल्लेख केला, तो म्हणजे सत्संगती. सत्संगती म्हणजे हे आता इंग्रजीमधलं कोट आहे, जे खूप लोकं रेग्युलरली वागतात, की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या 5-10 लोकांचा ॲव्हरेज आहात. तर हेच खरं तर सत्संगतीचं म्हणणं आहे. तर ती सत्संगती म्हणजे माझ्या आजूबाजूची लोकं, माझे मित्र, माझे कुटुंब किंवा ज्या लोकांसोबत मी काम करतो, ते माझ्यासाठी कसं महत्त्वाचं आहे आणि परमार्थ त्याच्याबद्दल काय सांगता? नाही, सत्संगतीचा एक पहिले तर आपण स्टार्ट विथ एंड इन माइंड, हे जे स्टीवन कवेचं हो. सूत्र आहे, त्यांनी म्हणजे बिगिन विथ एंड इन माइंड जो तो म्हणतो, की त्या पद्धतीने करावं. सत्संगती कशासाठी करायची आहे? कुठलीही गोष्ट करत असताना तुम्ही एक पहिले स्वतःला मूलभूत क्रॉस चेक करा, वेअर इज माय माइंड? माझं मन कुठं आहे? हं. मग आपण बऱ्याचदा जिथं असतो, ज्या गोष्टीबरोबर असतो, तिथं आपलं मन नसतं. आपलं मन भरकटत असतं. म्हणजे थोडक्यात आपलं मन त्या एका शाश्वत गोष्टीच्या जवळ ठेवण्यासाठी जे जे काही मला अनुकूल आहे, ते सगळं सत्संगतीमध्ये येतं. आणि ज्या ज्या गोष्टी मला त्याच्यापासून दूर नेणाऱ्या आहेत, त्या गोष्टींचा त्याग करणं म्हणजे आपल्या जीवनात आपल्या मनाला सतत त्या भगवत चरणापर्यंत ठेवण्याचं खऱ्या अर्थाने ध्येय आपण प्रस्थापित करणं आहे. मग सत्संगतीचा सगळ्यात चांगला अर्थ म्हणजे पहिले तर चेक युअर कंपनी. तुम्ही कुठल्या लोकांच्या बरोबर राहत आहात? त्या लोकांचे विचार काय आहेत? त्या लोकांच्या बरोबर राहिलं असता मला त्या स्वाभाविक ध्येयाकडे जाण्यासाठी पाऊल टाकता येतंय का मला त्या ध्येयापासून ते बऱ्याचदा विन्मुख करणारे पाऊल टाकतात? हं. मग कदाचित तो सत्संग तुम्हाला एखाद्या पारमार्थिक संघटनेमध्ये देखील मिळणार नाही. हं. आय एम अपफ्रंट. मी अगदी ब्लंटली सांगतो, की कदाचित तुम्हाला तिथलं राजकारण, तिथं असलेले हेवे दावे हे देखील त्या सत्संगतीपासून लांब नेतील. त्यामुळे माझे समर्थ म्हणतात, "मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी." आणि काय? "नसे राम ते धाम सोडून द्यावे." जिथं राम नसेल ते धाम सोडून द्यावं. मग तो मित्रपरिवार असेल, सोडून द्या. एखाद्या परमार्थक संघटनेमध्ये तुम्ही काम करताय, पण तुमचं मन सत्संगात रमत नाहीये, सोडून द्या. सत्संगामध्ये सगळ्यात चांगला मार्ग जो मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने बघितला, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. हा सर्वोत्तम सत्संगती आहे. सर्वोत्तम सत्संगती आहे. आणि त्याला कुठे जायची जायची गरज नाही. तुम्हाला तिथं कुठली उपाधी नाही. आजच्या काळामध्ये मी बघतो अनेकदा सत्संगती म्हणून काहीतरी ॲप येतं आणि मग तिथं भरायला गेलं की ₹100 ₹500 पर सेशन भरा. जिथं पैशाची देवाणघेवाण आहे, तिथं कदाचितच तुम्हाला सत्संग प्राप्त होईल. तो व्यवहार असतो तिथं. सत्संगतीमध्ये तुम्ही चांगले ग्रंथ तुमच्या आयुष्यामध्ये आणा. आपल्याकडं मी खरं सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी ग्रंथसंपदा आहे ना, आम्ही लोकं खरंच काय म्हणता येईल त्याला ना, श्रद्धा दरिद्री आहोत. आम्हाला खरंच कळत नाही आम्हाला वारसामध्ये दासबोध काय आहे मिळालंय. आपल्याकडे. आपल्याकडे दासबोध आहे, आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, आपल्याकडे गाथा आहे तुकाराम महाराजांची. आज या संतांनी जीवनाच्या कुठल्याही अवस्थेला तुम्हाला उपयुक्त ठरेल असं तत्वज्ञान लिहून दिलंय. कुठल्याही अवस्थेमध्ये. म्हणजे तुम्ही कितीही जीवनामध्ये मी म्हणतो अंमली पदार्थाच्या अगदी आहारी गेला असाल, चुकीच्या मार्गाने गेला असाल, व्यभिचारी असाल, भ्रष्ट असाल, पापी असाल, तुम्ही कितीही जरी जीवनामध्ये खाली उतरला असला तरी तुम्हाला जीवनाचा यू टर्न माळून देणारं तत्वज्ञान या संतांनी आम्हाला दिलेलं आहे. ग्रंथाचा संघ हा सत्संग आहे. हं. नामस्मरणाचा संघ हा सत्संग आहे. स्वतःशी स्वतः आत्मावलोकन करणं हा सत्संग आहे. आणि मग या विचारांना पूरक असणारी कंपनी प्राप्त करणं हा देखील सत्संग आहे. मग तुम्ही तुमचे मित्रपरिवार, तुमचे नातेवाईक या सगळ्यांचा ॲनालिसिस करत राहा, की ज्याच्यामुळं तुमच्या मनाला ही ऊर्ध्वगती सतत मिळत राहील. आणि ही ऊर्ध्वगती कायम ठेवणं म्हणजे हा परमार्थ आहे बघा. मला सर नामस्मरणाबद्दल ना एक माझं खूप आय डोंट नो हे खूप जास्त रॅशनलिस्टिक किंवा अत्यंत कर्मदरिद्री त्याचं हे ॲनालिसिस आहे का? पण मला नामस्मरणाबद्दल एक गोष्ट खूप आवडते आणि फॅसिनेटिंग वाटते. ती म्हणजे
आत्ता जो काही केऑस चाललेला आहे म्हणजे ट्रॅफिकमध्ये इतकं आपण इट्स लाईक तुम्ही ट्रॅफिकमध्ये आहात आणि ते आता दिसतंय की 1.5 तास या ट्रॅफिकमधनं निघणार नाही आहेत. तुम्ही फक्त काचावर करताय होय, आणि नॉईज कॅन्सलेशन होतंय. बरोबर आहे. सो नामस्मरण मला वाटतं ते करतं, की इतक्या विचारांचा गोंधळ चालू आहे आजूबाजूला आणि तुम्ही नामस्मरण करायला लागता ऑटोमॅटिक तुमचे विचाराची बँडविड्थ झपकीने छोटी होते आणि कुठेतरी उत्तर सापडायला नाही लागतं. शार्दूल, ह्याच्यामध्ये काय माहिती का, आपण एक फार महत्वाचं तत्वज्ञान सनातन संस्कृतीचं विसरलोय. आपल्याला दशावतार माहिती आहेत, म्हणजे तो चित्रपट नाही, मी दशावताराची मालिका म्हणतोय. या दशावताराच्या मालिकेमध्ये आपण हे बघितलंय की भगवंत प्रत्येक युगामध्ये त्याच्या भक्तांसाठी आलाय. तो त्रेतायुगामध्ये वराह झाला, मत्स्य झाला, होय की नाही. द्वापारमध्ये तोच राम झाला, त्रेतामध्ये तो राम झाला, द्वापारमध्ये तो कृष्ण झाला. कलियुगामध्ये भगवंत कुठे आहे हा प्रश्न आहे सगळ्यांना. कलियुगामध्ये म्हणतात तो कल्की येणार आहे, तो केव्हा येईल तेव्हा येईल, आपल्याला माहीत नाही. पण कलियुगामध्ये जर भगवंताचा अवतार असेल तर ते नाम आहे. भगवंत हा नामावतारी आहे या कलियुगामध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्ही नामाचाच संग करता ना, त्यावेळेला प्रत्यक्ष त्या भगवंताच्या अवताराचा संग करता. आणि भगवंत हा स्वतः शांत स्वरूप आहे. त्यामुळे तू जसं उदाहरण दिलंस की त्या ट्रॅफिकमध्ये काचा लावल्या आणि मी शांत झालो, कारण की तुम्ही त्या शांत असलेल्या तत्वाचं चिंतन करताय. स्वाभाविकपणे शांत आहे. भगवंत हा आनंद स्वरूप आहे, त्यामुळे तो तुम्हाला स्वाभाविक आनंद देतोय. भगवंत हा स्वाभाविक तितिक्षा रूप आहे. तितिक्षा रूप म्हणजे गिळता येण्याची कला. बघा आपला महादेव आहे ना, तो 5 मुखांचा आहे. पंचवक्त्र त्रिनेत्रम असं त्याचा उल्लेख केला जातो. 5 मुख आहेत महादेवाला. म्हणजे काय आहेत, एक मुख आहे ते अखंड नामस्मरण करतं. दुसरं मुख त्याची कथा गातं, महादेवाची सतत रामाची कथा गातं. तिसरं मुख काय करतं, हलाहल प्राशन करतं सतत. ते निरंतर हलाहल प्राशन करतं, विष प्राशन करतं आणि विष कंठाशी धारण करतं. चौथं मुख हे सतत स्मित हास्य ठेवतं, सतत त्या चेहऱ्यावर एक छान शांत हास्य. आणि 5वं मुख आहे ना, ते मौन आहे. अशा 5 मुखांच्या 5 कला आहेत महादेवामध्ये. तुम्ही शिवतत्व होणं म्हणजे काय, ही तुम्हाला 5 मुख धारण करता यायला पाहिजे. वा. हे केवढं हो. ही It's like 5 a- मुख धारण केली पाहिजे. तुम्ही अखंड नामस्मरण करा, भगवंताची कथा ऐका आणि जीवनामध्ये हे जे विष येतं ना, मनाविरुद्ध गोष्टींचं, एखादं खूप त्रासदायक सहन होत नाहीये, पण ते विष कंठाशी धारण करा. नीलकंठ व्हा. कंठाशी का धारण करायचं, पोटात गेलं की ते रक्तामध्ये भिनेल, मग तुम्ही जगू शकणार नाही. हृदयामध्ये जर गेलं असतं तर त्याचा दाह आणखीन झाला असता. जसं आपल्याला रात्र रात्र जागवतो एखादा प्रसंग, त्रास होतो, ते विष हृदयात गेलेलं असतं, चित्तात गेलेलं असतं. पण कंठाशी धारण करणं म्हणजे ते ना आत जाऊ देणं ना बाहेर काढणं, बोलायचं पण नाही, ते इथंच धारण करायचं. आणि हे होऊ शकतं नामस्मरणाने. त्यामुळे नामस्मरण हे शिवतत्व, तुम्ही जीवापासून शिव होता. म्हणजे तुम्ही नाम धारण करता, कथा धारण करता, तुमच्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही इथं धारण करता कंठाशी. आणि एवढं करून कसं स्मित हास्य ठेवता. कारण की लोक बघतो आजच्या काळात प्रॉब्लेम छोटे असतात पण चेहरा एरंडेल प्याल्यासारखा असतो बऱ्याचदा लोकांचा. तर तुम्हाला हसता यायला पाहिजे. सी, मी असं म्हणतो ना, जर तुम्ही खरंच मन करारे प्रसन्न या भूमिकेमध्ये आहात तर तुमचा चेहराही आनंदी पाहिजे ना. तुम्ही स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर पाहिजे. आणि हे प्रसन्नता हे शिवाचं स्वरूप झालं पाहिजे. आणि हे करण्यासाठी मौन हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. काय आजच्या लोकांना एकांत देखील सहन होत नाही, शांत हो. बसणं सहन होत नाही. अरे मला काहीतरी केलं पाहिजे, बोललं. हे मौन देखील तुम्हाला ॲब्सॉर्ब कर, म्हणजे परमार्थ होणं म्हणजे या शिवाची 5 मुखं तुमच्या जीवनामध्ये उतरवणं आहे. ॲक्च्युली सर मला आता तुम्ही मौन म्हणालात ना, तर मला अगदी पहिला जो प्रश्न होता आपला त्याच्यावरती यावंसं वाटतं, की आता जेव्हा मी नवीन वर्षाची सुरुवात करतोय, तेव्हा अशा काय 5 प्रॅक्टिसेस असू शकतील, की ज्या मी कुठेतरी मला या रस्त्यावरती नेऊ शकतील आणि ज्या मला प्रॅक्टिकल वाटतील, ज्या मला कुठेतरी रिलेटेबल वाटतील? खरं आहे. आणि पहिली तर प्रॅक्टिस मी ही सांगेन ना, की जगाचा विचार करणं कमी करा. काय आहे ना, सध्या परिस्थिती फार भीषण आहे आणि कदाचित ह्याच्याही पुढे ती आणखीन अशीच दोलायमान होत जाणार आहे. आपण स्वामी समर्थ नाही, चिंता नाही, करीतो विश्वाची म्हणून आपण नाही करू चालणार. शकत नाही. आपण आपली चिंता करावी. मला वाटतं की आपला हा खरा स्वार्थ हाच राहील की मी कसा आनंदी राहू शकेन, हाऊ आय विल बी हॅपी. मग त्यासाठी पहिली गोष्ट करा, जगाचा जास्त विचार करणं सोडा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आनंदावरती काम करा. आणि आनंद हा बाहेरून येत नाही आहे हे पहिले लक्षात घ्या. आनंद हा आतून येणार आहे. त्या आतमधल्या ठेव्याची म्हणजे दासबोधामध्ये समर्थ एक फार छान गोष्ट सांगतात, की एकदा एका माणसाला वडिलोपार्जित मोठा वाडा मिळालेला असतो.
कर्मधर्म संयोगाने त्याला दरिद्रता येते, खायची वांदे होतात. तो विचार करतो आता या वाड्यामध्ये राहून करायचं काय, खायलाच नाही, म्हणून बाहेर बघायला लागतो, "अहो, कोणी खायला द्या, धान्य द्या, हे द्या, ते द्या." पण समर्थ म्हणतात त्याला माहीत नाही की त्याच्या खांबामध्ये त्याच्या वारसदारांनी सोनं वितळवून भरून ठेवलेलं आहे. जर त्याला त्याचा पत्ता लागला असता तर त्याच्या 7 पिढ्या सगळ्या गावासकट खाऊ शकतील, एवढा पैसा त्याच्याकडे होता. पण तो मात्र दरवाजात उभा राहून भीक मागतोय. मी ही गोष्ट का सांगितली आहे? कारण आनंद माझ्या आत आहे. पण मी माझ्या बाहेर येऊन, "अरे मला कोणी आनंद देता का? मला कोणी आनंद देता का?" त्या नटसम्राटसारखं विचारतोय सगळ्यांना, की मला कोणीतरी अरे ज्याच्याकडे तो नाहीच आहे तो कुठून देणार? तो आनंद तुमच्या आतमध्ये आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आपण 2026 मध्ये ठरवूयात की जगाचा जास्त विचार नको करायला. माझे सद्गुरू म्हणायचे की थंडी पडल्यानंतर गावोगावी शेकोट्या लावत फिरण्यापेक्षा स्वतः अंगामध्ये बंडी घालून बसावं. सध्याची परिस्थिती अशी आहे. त्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या आतमध्ये उतरायची सवय लावावी. आतमध्ये उतरण्यासाठी नामस्मरणा इतकं साधं सोपं साधन नाही. तुम्हाला त्या साधनेमध्ये कुठलीही उपाधी नाही. डोळे मिटून बसावं अशी गरजेची नाही. ऑफिसमध्ये देखील तुम्हाला मध्ये 10 मिनिटं मिळाले तरी तुम्हाला ते करता येऊ शकतं. तुम्हाला कुठलं नाम घ्यायचं आहे याच्यावरती बंधन नाही. मला अनेक लोक म्हणतात, "दादा नाम घ्यायचं तर कुठलं घ्यायचं? रामाचं घेऊ, कृष्णाचं घेऊ, महादेवाचं घेऊ, गौरीचं घेऊ, आपल्याकडे एवढे देव आहेत, कोणाच?" तुम्हाला ज्याचं आवडतं त्याचं तुम्ही नाम घ्या. गुरुनी दिलं असेल तर गुरुने दिलेलंच नाम घ्या. पण गुरु जर नसेल आयुष्यामध्ये तर तुम्हाला ज्याचं तुमची श्रद्धा आहे, ज्याचं रूप तुम्हाला आवडतं त्याचं नामस्मरण करायला लागा. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या नामस्मरणाच्या पातळीवरती तुम्ही एका टप्प्यावर आला की गुरु तुम्हाला बरोबर आयुष्यामध्ये येईल. तुम्हाला कळणार देखील नाही, तो तुम्हाला तुमचा मार्ग दाखवून टाकेल. त्यामुळं दुसरा मार्ग आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नामस्मरणाला लागा. तिसरी गोष्ट आहे की आपल्या वाणीला शक्यतो कोणाचेही दोष चिंतन करण्यासाठी वापरू नका. कारण की ज्या वाणीने तुम्ही नामस्मरण करणार त्याच वाणीने लोकांच्याबद्दल गॉसिपिंग करणार, त्याच वाणीने लोकांची निंदा करणार. ही सवय तुम्ही टाळा. ही अतिशय महत्त्वाची सवय आपल्याला जीवनामध्ये उतरवली पाहिजे की कोणाची दोष निंदा न बघायची. कारण की कसं हे सगळं जर विश्व या भगवंताची कलाकृती आहे, त्या कलाकृतीमधल्या लोकांचे दोष बघणं म्हणजे आपण एक प्रकारे त्या निर्मात्यालाच दोष देणं आहे. त्यामुळे तुम्ही त्याचे दोष बघू नका. चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे आनंदी राहायचं. स्वतःला एक प्रॉमिसच करून टाका. कोण काय बोलतंय, काय करतंय याच्यासाठी एकच मंत्र आहे, गेलं सगळं खड्ड्यात. आय डोंट केअर. मी माझ्या आनंदाला जगाच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये विकू देणार नाही. हा जर निश्चय आपण केला ना तर मला वाटतं 2026ची परिस्थिती जरी आणखीन गंभीर झाली तरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या आनंदामध्ये जगण्याची कला प्राप्त. इट्स लाईक सायकलचा बॅलन्स जसं आपले वडील मागं हात धरून आपल्याला लावायचे ना, तसा हा परमार्थ आहे की तुम्ही साधन करता 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 एका टप्प्यावरती तो हात एक प्रकारे आपला मागचा निघतो आणि आपण आनंदामध्ये स्वानंदामध्ये जगण्याची कला प्राप्त करू शकतो. मला एक प्रश्न होता जो कदाचित सुरुवातीला टाकता येईल आपल्याला, की अध्यात्म किंवा परमार्थ हा एस्केप आहे का? कारण खूप जणांसाठी ते असतं ना, की मी माझ्या आयुष्यातले आता खूप प्रॉब्लेम्स आहेत किंवा खूप जबाबदाऱ्या आहेत, माझे प्रश्न आहेत, त्यातनं मी काय अलिप्त होण्यासाठी, त्यातनं सुटका मिळवण्यासाठी परमार्थाकडे वळतो. नाही नाही, अगदी तुमचं ऑब्झर्वेशन करेक्ट आहे. तुमचा प्रश्न देखील अगदी बरोबर आहे. कारण मी बिझनेसमध्ये असल्यामुळं अनेकदा लोक म्हणतात, "अरे आप तो अभी क्या बाबा बन रहे हो क्या? बिझनेस छोड़ रहे हो क्या?" नाही म्हटलं, माझं बिझनेस चालू आहे. हा, अच्छा अच्छा. अरे म्हणे, "बाबा हमने सुना है, बाबा होना माने बिना भांडवल का बिझनेस चलाना है." काहीच लागत नाही. अनेकदा लोक तो एस्केप रूट म्हणून वापरतात. म्हणजे संत मंडळी आपल्याकडं तुकाराम महाराज किंवा आमचे श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज हे दुसरी इयत्तेच्या पुढे शिकले नाहीत. तर लोकांना असं वाटतं की संत होणं म्हणजे दुसरी इयत्तेपर्यंत शिकणं की काय, असा एक प्रश्न पडू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला ना 2 दृष्टिकोन असतात. त्यामुळे हा एस्केप रूट बऱ्याच लोकांसाठी होतो. नो डाऊट की भगवी कपडे घालून, माळा घालून, जीवनातल्या कर्तव्यांपासून लांब जाऊन आपण पळून जाणं आणि स्वतःच्या सुखामध्ये रममाण होण्यासाठी म्हणून काहीतरी हा मार्ग स्वीकारणं. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की माझे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला प्रपंच जमला नाही ना त्याला परमार्थही जमत नाही. क्या बात. तुम्हाला तुमच्या कर्तव्यांपासून पळून जाऊन कधीच परमार्थ साधता येत नाही. तो काही येड्यागबाळ्याचं काम नाही आहे. इथं तुम्हाला विवेक हा फार प्रधान लागतो. आणि सगळ्यात मोठी परीक्षा काय आहे बघा, परीक्षा जशा अवघड होत जातात ते नाही का, करोडपतीचे प्रश्न असतात. मग जसा तो करोडपतीचा प्रश्न येतो तसा तो खूप अवघड होत जातो प्रश्न. तसं परमार्थामध्ये भगवत दर्शनाचा जो प्रश्न आहे ना तो अतिशय अवघड प्रश्न आहे.
आणि त्या प्रश्नामध्ये जो प्रपंचामध्ये राहून, प्रपंचाच्या सर्व संकटांमध्ये राहून जो भगवत प्राप्ती करतो ना, तो संतांना आणि भगवंताला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की घरदार सोडून भगवंत मिळत असेल किंवा तो एस्केप रूट होऊ शकत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. परत कसं आहे की कर्माचा सिद्धांत मी आधी सांगितलाच. हे आत्ता चुकवलेली कर्तव्य, आत्ता चुकवले लोकांची दुखवलेली मनं, हे तुमच्या पुढच्या जन्माचं कारण ठरणार आणि तुम्हाला ते परत येऊन त्याची परतफेड करावी लागणार. त्यामुळं हा एस्केप रूट कधीच असू शकत नाही. ज्याला मग सगळे जे घर सोडून गेलेले आहेत ते चुकीचे आहेत का? नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये ती वरतूनच भगवत कृपा झालेली असते. जसं तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही त्याच्यासाठी आलो की त्यांनी जे लिहून ठेवले ते कसं जगायचं हे दाखवण्यासाठी आम्ही आलो आहे. पण हे लक्षात घ्या की तुकाराम महाराजांनी संसार सोडला नाही, माझ्या एकनाथांनी देखील संसार सोडला नाही, गोंदवलेकर महाराजांनी देखील संसार सोडला नाही आणि त्याच वेळेला समर्थांनी संसार सोडून कसं जगायचं हे देखील दाखवलेलं आहे. आपण मला असं वाटतं ना, संतांची चरित्र आदर्श म्हणून ठेवावीत. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय योग्य आहे ही संत सांगत राहतात. पण आपल्यासारख्या गृहस्थाश्रमामध्ये राहून परमार्थ करणं हे सगळ्यात टफेस्ट चॅलेंज आहे आणि ते करण्याची तयारी. कारण की बघा, सगळं सोडायचं आणि प्रॅक्टिकल एक्झामला सोडून तर कधी कोणी पास होत नाही. आपल्याला देखील बायोलॉजीमध्ये थिअरी सांगायचं आहे आणि मग लॅबमध्ये घेऊन जायचं आहे की बाबा तू आता प्रॅक्टिकली करून दाखवा. प्रपंच हा प्रॅक्टिकल आहे. हे जे सगळं ऐकलं ही थिअरी आहे. त्या प्रॅक्टिकलची थिअरी करून त्याच्यामध्ये मार्क मिळवा आणि मग भगवंत दर्शनासाठी उत्तीर्ण व्हा. त्यामुळे प्रपंच हा आवश्यक आहे. परमार्थ हा कधीच एस्केप रूट असू शकत नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन माझे महाराज म्हणतात की माझा परमार्थ असा आहे की तुमच्या प्रपंचाच्या एकाही गोष्टीमध्ये तो आडकाठी होणार नाही, तो कधीच आडकाठी होणार नाही. त्यामुळं तुम्ही कधीच त्याला एस्केप रूट या भूमिकेमधून बघू नका. आताच एक प्रश्न विचारायचा आहे. आपण मग अशी जेन्झीज बद्दल बोलतो होतो. तर जेन्झीज मधला एक शब्द आहे की डेलुलू. परमार्थ हा डिल्युजन आहे, सोल्युशन आहे की क्लॅरिटी आहे? क्लॅरिटी हा अतिशय उपयुक्त शब्द आहे. मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की ना आस्तिकता आहे ना नास्तिकता आहे, ती वास्तविकता आहे. त्यामुळे डिल्युजन म्हटलं की एक प्रकारे ते इल्युजनच आहे, की संमोहनच आहे. की तुम्ही जसं काही लोक ड्रिंक्स घेतात आणि त्यांना एक ते संमोहन होतं, त्यावेळापुरतं त्यांना ते सगळं विसरल्यासारखं वाटतं. मग हे देखील त्या पद्धतीनेच एक प्रकारे विसरल्यासारखं होतं का? बघा, गुरु नानक यांचा एक फार छान त्याच्यावरती वर्णन आहे की पान तंबाखू धतुरा की नशा उतर जात परभात, राम नाम की खुमारी चढी रहे दिन रात. की राम नामाची खुमारी अशी आहे, खुमारी म्हणजे हँगओव्हर बरं का आजच्या काळातल्या मुलांसाठी. ती खुमारी अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पडून राहता आणि तो तुम्हाला आनंद मिळतो. त्यामुळं हे इल्युजन तर असूच शकत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये त्या परिस्थितीला स्वीकारता. तुम्ही इथं काय करता, थोडा वेळ विसर करण्यासाठी म्हणून हे सगळ्या गोष्टींचा हे घेता, ज्यांनी तुमचं शरीर खराब होतं. बरं, त्याचा उतरताना होणारा त्रास, नंतर होणारा पश्चाताप, गेलेला पैसा, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या गोष्टी संमोहन त्या आहेत. इथं तर तुम्हाला काही पैसा लागत नाही, काहीच लागत नाही आणि तुम्हाला इथं मनाची शक्ती मिळते, प्रसंगांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते. मी नेहमी म्हणतो की माझ्या समर्थांचा रामदास कसा आहे, प्रश्नांपासून पळून जाणारे अनेक लोक असतात, पण प्रश्नांना निधड्या छातीने सामोरं जाणं म्हणजे परमार्थिक असणं आहे. त्यामुळे तुम्ही ह्याला वास्तविकताच म्हणता, क्लॅरिटीज म्हणता. आहे असं माझं नशीब आहे, लेट मी एक्सेप्ट. किंबहुना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न करी उदास माय बापा. मी आहे बाबा, असं आहे. जगाच्या दृष्टीने कदाचित नालायक माणूस आहे मी, पण मी तुझा आहे ना, आता तू मला नीट करून घे. ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका मला असं वाटतं की तुम्ही कितीही जरी जेन्झीज आज या परिस्थितीमुळं, कलॅमिटीजमुळं, संगतीमुळं जरी कितीही खाली गेले तरी मी त्यांना सांगेन की कधीही आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलू नका. एक मार्ग आहे, त्याचा वापर करून बघा. संताची कास धरा. संत तुम्हाला बरोबर सन्मार्गावर आणून सोडतील, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करतील. मला तर सर असं वाटतं, उलट जेन्झीज आमच्यापेक्षा, मिलेनियल्स किंवा जेनेक्स म्हणजे आमच्या आईवडिलांच्या पिढीपेक्षा जेन्झी परमार्थापासून फक्त एक स्टेप जवळ आहेत. म्हणजे ते त्यांना ते ऑलरेडी तिथे आहेत. खरंय. ते स्वानंद हे त्यांना मान्य झालेलं आहे. खरंय. आम्हालाच मान्य नाही स्वानंद. नाही, मी बघितलं या मुलांमध्ये, दे आर व्हेरी शार्प. त्यांचं अंडरस्टँडिंग खूपच आपल्यापेक्षा पुढं आहे.
फक्त त्यांना मला असं वाटतं की ह्या आपल्या सगळ्या संत तत्वज्ञानाला त्यांच्या भाषेत समजेल असं मीडियम उपलब्ध नाही आहे. आणि त्यामुळं मुलं बऱ्याचदा या सगळ्या गोष्टींना थोडंसं नकारात्मक दृष्टिकोनातून बघतात, कालबाह्य समजतात. खरं तर हे कालातीत तत्वज्ञान आहे. हे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही काळामध्ये उपयोगात आणता येण्यासारखे आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी एक इंजिनिअरिंगचा व्यवसाय चालवतो. तिथं मला शेकडो प्रश्न येतात आणि त्या शेकडो प्रश्नांवरती मी माझा स्वतःच उपचार शोधतो. माझे संत काय म्हणतात, त्यांच्या ग्रंथांमध्ये काय लिहिलं आहे, काय सूत्र आहेत, मला नेमकं काय सुधारणा केली पाहिजे. आणि त्यामुळं आज 30-35 वर्षे झाले या मार्गावरती मला दोन्ही मार्ग हातामध्ये हात घालून चालता येतात. आणि मला असं वाटतं ना की आपल्याकडे MBAच करण्यासाठी उगीच हार्वर्ड युनिव्हर्सिटीला जातात, स्टॅनफोर्डला जातात, वडिलांवरती उगीच काही लाखांचं कर्ज करून जातात. कोटी कोटी. हां. त्यापेक्षा मला असं वाटतं ना की तिथं जा, मी असं म्हणत नाही, पण आपल्या संत वाङ्मयालाही वाचा, आपल्या भगवद्गीतेला देखील वाचा. अहो हे काही सगळं निवृत्तीचं शास्त्र नाही, ती मुळातच रणांगणामध्ये सांगण्यात आलेली आहे. ज्या अर्जुनाला युद्ध करायचं आहे त्याला प्रेरित करण्यासाठी सांगण्यात आलेली आहे. ते निवृत्तीचं शास्त्र कसं असू शकेल? समर्थांनी जी मूर्खांची लक्षणं दिलीत ती अजूनही रिलेव्हंट आहेत. अगदी अगदी त्यामध्ये सगळ्यांचेच बायोडेटा आहेत. आताच्या म्हणजे मार्केटिंगच्या भाषेत पर्सनॅलिटी आर्किटाइप्स म्हणतात, ते समर्थांनी सांगितलेत वेगळ्या अर्थाने. आहे खरं अगदी. सो मगाशी आपण बोलता बोलता एक विषय निघाला, तो मला वाटतं तो आपला खूप महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे स्वार्थ. स्वार्थी होणं हे आपण खूप जास्त निगेटिव्हली बघितलं होतं, पण मला उलट जनझीच्याच बाबतीत ते ज्या अर्थाने त्यांनी स्वार्थ ॲक्सेप्ट केला, मला तो खूप इंटरेस्टिंग वाटतो आणि तो आवडतं, की मला माझ्या आनंदासाठी ज्या गोष्टी करायच्यात त्या मी करेन, त्यांनी दुसऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यात मी काही गिल्ट घेणार नाही. आणि मला वाटतं तो कुठेतरी आय डोंट नो, तो त्या अर्थाने विचार करतायत की मला स्वानंदाकडे जायचं आहे, पण ते खरं तर स्वानंदाकडचीच वाटचाल नाही का? खरं आहे. नाही, पण याच्यामध्ये सगळ्यात मूळ प्रश्न आहे की स्वार्थ म्हणजे काय? स्वार्थ तर त्या गोष्टीला म्हटलं पाहिजे की जे प्राप्त केल्यानंतर तुम्ही सगळ्यांमध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीला प्राप्त व्हाल. उगीचच तुम्ही आपल्यामध्ये कॉम्पिटिशन करून या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये जर स्वार्थ करत असाल, तर मला असं वाटतं की आपण खूप छोट्या दर्जाच्या स्वार्थामध्ये लढतोय. म्हणजे ब्रह्मचैतन्यांच्या उपासनेमध्ये एक हेच वाक्य म्हटलं जातं, स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. खरा स्वार्थ काय आहे? आनंदी होणं आहे. आणि आनंद ह्या वस्तूंचा कितीही संचय केला तरी मिळत नाही. त्यामुळं मी आज स्वतः आनंदी होण्यासाठी भरपूर वस्तूंचा संचय करतोय. आज या जेनझीच्या आपण जर बघितलं तर कितीतरी ब्रँड्स आहेत, कितीतरी त्यांचे ॲस्पिरेशन्स आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचं ते कलेक्शन करत सुटलेले आहेत आणि दे फील प्राऊड अबाउट इट, नो डाऊट. पण मला असं त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही हा जो स्वार्थ इतका तुम्ही स्वतः सेल्फ सेंटर्ड राहून मिळवायचा प्रयत्न करताय, देन व्हाय डोंट यू एलिव्हेट युअर सेल्फ टू द हायेस्ट डिग्री ऑफ हॅपीनेस. त्याच भूमिकेमधून जा, पण त्या भूमिकेमध्ये जाऊन हायेस्ट डिग्री ऑफ हॅपीनेस शोधून काढा. आणि तो हायेस्ट डिग्री ऑफ हॅपीनेस आहे भगवंत, परमात्मा. एकदा का तुम्ही त्याला प्राप्त झाला ना, की तुम्हाला आणखीन काही शोधावं लागत नाही. आणि याच्यामध्ये गिल्ट असण्याची काही गरज नाही आहे. आपल्या जीवनाचं कल्याण करणं हे फक्त आपल्या हातात आहे. कोणी जर म्हणत असेल ना, की असा गंडा घातला की किंवा हे घातलं की ते घातलं की, नाही. तुमचे विचार, तुमचं कर्म यामध्येच तुमचं कल्याण सामावलेलं आहे. आणि ते कल्याण साधायचं असेल तर संत संगती, संत वाङ्मय, नामस्मरण आणि भगवत भक्ती या 4 गोष्टींनी जर गेला ना, मी तुम्हाला लिहून देतो, या जेनझीमधूनच खरे आता पुढच्या पिढीतले संत तयार होणार आहेत. कारण की ज्यांना ते कळालं ना, की खरा स्वार्थ इथं आहे आणि त्यांनी ते पकडलं, कारण की त्यांचा शार्पनेस आहे, ग्रास्पिंग पॉवर आहे, त्यांच्यामध्ये एक डिटर्मिनेशन पण आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे महाराजांच्या भाषेत सांगावं तर महाराज म्हणतात, मला व्यसनी लोक आवडतात. काय होतं, त्या व्यसनी लोकांचं फक्त व्यसन बदलावं लागतं. कारण की त्यांना तो डिटर्मिनेशन असतं ते करायचं. ते भेडचाल नाहीत करत. हो, आणि त्यामुळं ती मुलं खरोखर मला या सगळ्या मुलांच्याकडून त्यामुळे फार अपेक्षा आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे स्पिरिच्युअल शॉपिंगबद्दल तुमचं वाव. काय मत आहे? कारण हे होतं ना, की आपल्या आपल्या घरामध्ये आपलं एक कुटुंबाचं एक काहीतरी देव असतात. आपण त्यांची त्यांची काहीतरी साधनं करतो. मग त्याच्यानंतर मोठं झाल्यानंतर मग वेगळ्या पद्धतीच्या काहीतरी कुणीतरी वेगळी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणारे असतात. त्यांना आपण एक्सपोज होतो. त्याच्यानंतर आणखीन कुणीतरी येतं आपल्या आयुष्यात आणि त्यातनं आपण वेगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसना हे होतो. तर जर अध्यात्माचा हेतू हा त्या परमार्थाकडे जाणं आहे आणि या सगळ्याचाच हेतू जर तो आहे, तर हे इतके वेगवेगळे ज्या पद्धतीच्या पद्धती दिसतात आपल्याला, वेगवेगळे गट दिसतात, त्यांचे वेगवेगळ्या रिच्युअल्स दिसतात, त्यांचा देवाकडे बघण्याचा, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे रस्ते दिसतात.
आणि आपण हेही बघतो की लोक इथून तिथे उड्या मारत त्याच्या मागे कुठेतरी शोधत असतात. म्हणजे ते काय हवंय माहित नाही. ते आहेत त्या परमार्थाच्या वाटेवरती, पण तरी तिथे खुश नाहीयेत. मग ते परत एक काहीतरी वेगळं शोधतात आणि मग ती स्पिरिच्युअल शॉपिंगच होती. सर मी यात ऍड करतो म्हणजे ते मी खूपदा बघितलंय. आमच्याकडे तर खूप वेगळ्या भाषांमध्ये जरा फारच ट्रान्झॅक्शनल भाषेत बोलतात. नाही ह्यांच्याकडे आता ह्यांचा गुण येतो, म्हणजे नाही ह्यांचं कर म्हणजे गुण येतो, खरंय. त्यांचे ते हे केलं ना की मग लग्न ठरतं, असं म्हणजे ते डॉक्टर सारखं निश्चित बघतात. निश्चित नाही पुन्हा मी गोस्वामी तुलसीदासांच्या एका चौपाईचा उल्लेख करतो की हे आत्ताचं युग असं आहे ना की या युगामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी सगळ्या ॲनालिसिस केला या तुमच्या स्पिरिच्युअल शॉपिंगचे सगळे त्यांनी दुकानं बघितली. ते काय म्हणतात, एही कली कालन साधन दुजा, या कलियुगामध्ये दुसरं कुठलंही साधन मला सापडलं नाही. जोग यज्ञ जप तप व्रत पूजा, मी योग करून बघितला, मी जप करून बघितलं, मी तप करून बघितलं, मी व्रत वैकल्य करून बघितली, मी पूजा करून बघितली, मी यज्ञ करून बघितले, मी हे सगळं करून बघितलं. पण मला लक्षात आलं की ह्याच्यातलं कुठलंही साधन या काळामध्ये उपयोगाला येत नाही. हो, मग काय करा, राम ही सुमीर्य गाय राम ही संतत सुनिय राम गुण ग्राम ही. म्हणजे ह्या सगळ्या दुकानांमध्ये फिरून या सगळ्या दुकानांचं प्रॉडक्ट विकत घेऊन याचा ॲनालिसिस करून त्यांनी ह्या निष्कर्षाप्रत आले की तुम्हाला फार जास्त भटकायची गरज नाही. हेच माझे तुकाराम काय म्हणतात की न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. अरे तुम्हाला हे शॉपिंग करून काय शोधायचं आहे, भगवंत शोधायचं आहे ना. मग मी तुम्हाला अशी क्लुप्ती देतो की तुम्ही दुकानात जाऊ नका, तो प्रत्यक्ष प्रॉडक्टच तुमच्या घरात येईल. तो नारायणच तुमच्या घरात आला तर काही प्रॉब्लेम आहे? मग काही स्पिरिच्युअल शॉपिंग करायची गरज आहे का? मग त्यामुळं ते म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग काय करा, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. बस शांत बसा. तुम्ही जिथं असाल, ज्या परिस्थितीमध्ये असाल, जग तुम्हाला भरपूर मार्केटिंगचे तुकडे सारखे टाकणारच. हे करून बघ, याचा गुण येतो, त्याचा गुण येतो. पण बघा, प्रल्हादाची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय. वडिलांनी त्याला किती शिक्षा दिल्या, पण त्याला सतत वाचवलं ते एका निष्ठेने वाचवलं. माझं त्या नारायण नामावरती प्रेम आहे, राम नामावरती प्रेम आहे आणि ती निष्ठा मला वाचवेल. तुम्ही ज्या कन्सेप्टवर जगत आहात आज, तिथं तुम्ही ते कन्सेप्ट छोट्या छोट्या मार्केटिंगसाठी विकू नका. तुम्ही या संतांचं ऐका, ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि काय म्हणतात, या विण आणिक असता साधन वाहत असे आण विठोबाची. याच्यापेक्षा जर आणखीन काही साधन असेल ना, विठोबाची शपथ घेऊन सांगतो, कुठलंही साधन उपलब्ध नाही. कशाला स्पिरिच्युअल शॉपिंग करायचंय? काय करायचंय? आणि मला सांगा, घरामध्ये बसून तुम्हाला नामस्मरण करायला काय लागतंय हो? आणि मी म्हणतो 5 मिनिटांनी सुरुवात करा. तुम्ही मला मगाशी विचारलं 2026 मी म्हणतो फार जास्त 24 तास नामस्मरण वगैरे या संकल्पना. आपण अंघोळ झाल्यानंतर एक 5 मिनिटं डोळे मिटून आपल्या आवडत्या भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करावं. बस एवढी छोटीशी जरी गोष्ट केली ना, तर ते 5 मिनिटाचे कसे मिनिटं वाढत जातात, कशी निष्ठा वाढत जाते, कसा आपला आनंद वाढत जातो, या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. गूळ खाल्लेला मनुष्य कशी सांगणार गुळाची चव? तो जो गूळ खाईल तोच समजू शकेल. तसं तुम्ही ते करून बघा. मला वाटत नाही मग तुमच्यासमोर कुठलंही स्पिरिच्युअल शॉपिंग हे तुमच्यासमोर असलेलं मोहजाळ तुम्हाला खेचून घेईल. म्हणजे ती 5 मिनिटं आत्ता सगळ्यात जास्त आवश्यक असणारी स्टेबिलिटी देईल. कारण का आत्ता आम्ही 5 मिनिटं पण स्टेबल नाही आहोत. 5 मिनिटं पण त्या विवंचनेच्या जाळ्यातनं स्वतःला बाजूला काढत नाही. 5 मिनिटं जरी आम्ही डोळे शांत करून बसलो आणि त्यात काहीतरी एक पॉझिटिव्ह विचार आणत असतो, आणि तर काय- याच्यामध्ये मुलांचं काय असतं ना, मी माझ्याकडे बरीच मुलं येतात आणि म्हणतात, दादा जपाला बसलं की असे विचार सुरू होतात की कधी फेकून देतो माळ आणि कधी उठतोय, असं होतं. मी त्यांना नेहमी उदाहरण देतो की तुम्हाला जखम झाली की डॉक्टरकडे तो आयोडीनचा बोळा लावतो. आयोडीनचा बोळा लावला की झिंजिण्या येतात. का? कारण औषध बरोबर जखमेवरती लागलेलं आहे. तसं नामस्मरण हे मनावरचं औषध आहे. एकदा का ते मनाला लागलं की मन 100 झिंजिण्या आणतं आणि इतके विचार बाहेर येतात की तुम्हाला ते बसवत नाही, सहन होत नाही. पण ॲट दॅट टाइम ओनली यू हॅव टू से की आता मला राईट मार्ग सापडला आहे, माझ्या मनाचं खरं औषध मला सापडलेलं आहे. आणि त्या 5 मिनिटापासून तुम्ही सुरुवात केली की ते 5 मिनिटच तुम्हाला तुमच्या जीवनाचं. बघा, योगामध्ये
आपण पहिल्या दिवशी अनेक योगाच्या क्लासला, आता 1 जानेवारी झालंय, अनेक लोक योगाच्या क्लासला गेले असतील. ते जेव्हा टीचर सांगतात की वाकून पाय, आपले पायाच्या गुडघे म्हणजे अंगठ्याला पाय लावा, तर कित्येक जणांच्या मोठ्या मोठ्या मध्य प्रदेश असतात त्यामुळं तो मध्य प्रदेशमध्ये आल्यामुळं हात जात नाही. पण जर एखाद्या माणसाने कन्सिस्टंटली 6-8 महिने जर ते केलं तर तो एकदम लीलया ती जातो. बोटं तिथपर्यंत लावू शकतो. नामस्मरणाचंही तसंच आहे. पहिल्या दिवशी बसाल तर तुमचं ध्यान लागणार नाही, मन लागणार नाही. तुम्ही म्हणाला, "अहो, याला काय अर्थ आहे? माळ तर नुसती फिरते आणि 100 विचार चाललेले आहेत, काय उपयोग आहे?" पण मी तुम्हाला एवढीच विनंती करेन, करत राहा, करत राहा, करत राहा. तुमच्या आतमध्ये जसा योगामध्ये तुमचा बॅलन्स येतो, आसन स्थिर होतं, तसं हे आसन देखील स्थिर होईल, मन देखील स्थिर होईल. आणि मनाची स्थिरता हेच आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठं वरदान आहे. ज्याला ते प्राप्त झालं ना, मी तुम्हाला लिहून देतो या संतांच्या साक्षीने, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये जी झेप मारायची ती मारा. पण हे मन तुम्ही पहिले तुमच्या कंट्रोलमध्ये आणा आणि देन यू सी तुम्ही जगावरती किती पद्धतीने राज्य करू शकता. खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे मला वाटतं 2026 ची सुरुवात करताना हे जे काही मिळालंय, एक सुंदर पुश देतोय, एक छान आधार देतोय त्यातनं आणि खूपच छान वाटतंय हे. ॲब्सोल्युटली. पण मला असं फक्त एवढंच म्हणायचं की हे 5 दिवसासारखं नका ठेवू. म्हणजे त्याने not मच another निडेड Meso. पंच होता. पण नेहमीच तुमच्यासोबत गप्पा मारताना खूपच मजा येते. म्हणजे ज्यावेळेस आपण सतत त्या मार्केटबद्दल बोलत असतो, सतत त्या बाजारीकरणाबद्दल बोलत असतो, की जिथे काहीतरी प्रॉडक्ट म्हणून सारखं तुमच्याकडे पर्यंत आणलं जातं, ज्यांना सतत तुमचं अटेन्शन हवं आहे, त्यांना तुमचा वेळ हवा आहे आणि मग वेगवेगळ्या काहीतरी प्रॉडक्ट्समध्ये तुम्हाला अडकवलं जातं. मग काहीतरी ही पूजा करा, मग कुठल्या तरी याला नवस बोला आणि मग काहीतरी याच्यात करा आणि सतत आपण ट्रान्झॅक्शन म्हणून त्या खरंय. परमार्थाकडे, अध्यात्माकडे बघतो. तुमच्याकडे बघून तो एक दिलासा मिळतो, की अच्छा या पद्धतीनं सुद्धा त्याला अप्रोच करता येतो आणि तिथपर्यंत पोहोचता येतं. तर हीच वस्तुस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या काळातल्या मुलांना ह्या पद्धतीने जर परमार्थ सांगितला गेला तर त्यांची देखील क्लॅरिटी वाढत जाईल. त्यांची देखील या एवढ्या मोठ्या ज्या आपल्या संतांनी दिलेले संस्कार आहेत त्याच्याविषयी मनामध्ये आदरभाव निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की काळ हा आणखीन खराबच होत जाणार आहे. पण मला वाटतं की ह्या सगळ्यामध्ये प्रत्येकाने स्वतःचा स्वार्थ साधावा, स्वतःचं कल्याण करून घ्यावं. खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. मला वाटतं 2026 ची छान आध्यात्मिक आणि छान सुरुवात झालेली आहे खरं तर. जर तुम्हाला काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर प्लीज खाली कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला आणि- नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि सबस्क्राईब करा. हो, म्हणजे आम्ही हे बऱ्याचदा बघतो की खूप लोक व्हिडिओज बघतात, पॉडकास्ट बघतात, ते पाठवतात फॅमिली ग्रुप्सवरती, पण सबस्क्राईब करत नाहीत. तर तुम्हाला जर असे महत्त्वाच्या विषयावरचे पॉडकास्ट ऐकायचे असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. लोभ लोभ असावा. असावा.